नमस्कार, जय भीम. बहुजन संघटकच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आनंद क्षीरसागर. बंधू भगिनींनो, आज आपण OBC समाजाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. आजचं आपलं जे लेक्चर आहे किंवा व्याख्यान आहे किंवा चर्चा आहे ती सुरू करण्याच्या अगोदर मी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. आणि माझा जो व्हिडिओ आहे तो आडवा दिसतो आहे का, हे जर दिसत असेल तर मला प्लीज थम्सअप करून पाठवा. आडव्या स्क्रीनवर मी तुम्हाला दिसत आहे का? जर दिसत असेल तर मला प्लीज थम्सअप करून पाठवा, म्हणजे मला कळून येईल की मी व्यवस्थित हॉरिझॉन्टल व्हिडिओ स्क्रीन शेअर केलेली आहे. राईट, मी तुम्हाला हॉरिझॉन्टल दिसतो आहे, हॉरिझॉन्टल स्क्रीनच्या सेटिंगमध्ये दिसतो आहे. प्लीज मला थम्सअप करून पाठवा. हॅलो. हां, जर मी तुम्हाला आडवा दिसत असेल आडव्या स्क्रीनवर, हॉरिझॉन्टल स्क्रीनवर, तर मला प्लीज थम्सअप करून पाठवा, म्हणजे मला कळून येईल आणि मग आपण आपल्या आजच्या विषयाला हात घालूयात आणि चर्चा सुरू करू. ठीक आहे, ठीक आहे. बंधू भगिनींनो, आजचा जो विषय आहे हा OBC समाजाच्या एकंदरीत समस्येवर आधारित असा हा विषय आहे. आजच्या विषयाचा जो टॉपिक आहे तो हा आहे की OBC समाजाच्या सर्व समस्यांचा उपाय हा OBC जातीय जनगणना कसा असू शकतो, या विषयावर आज आपण थोडी चर्चा करणार आहोत. हा विषय घेण्यामागचं कारण हे आहे की मी स्वतः OBC समाजातून येतो आणि आम्ही पुण्यामध्ये OBC समाजाच्या विविध सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या विषयांवर आम्ही काम करत असतो. हे काम करत असताना आम्हाला असं जाणवलं की OBC समाज हा अतिशय मागासलेला आहे. OBC समाज जो वेगवेगळ्या जाती उपजातींमध्ये विभागला गेलेला आहे. आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रामध्ये साधारण 350 ते 400 जाती OBCंच्या आहेत. आता उदाहरणार्थ मी जर तेली आहे, माझी जात तेली आहे, तो तेल्यांमध्ये सुद्धा तिळवण तेली, एक बैली तेली, दोन बैली तेली, साहू तेली, गुप्ता तेली, चौधरी तेली असे अनेक तेल्यांचे प्रकार आहेत. माळी समाजामध्ये फुलमाळी आणि अनेक माळ्यांचे प्रकार आहेत. लोहार समाजामध्ये आहे, तसंच वैदू समाज आहे, धनगर समाज आहे, वंजारी समाज आहे. अशा अनेक OBC जातींमध्ये, जाती उपजातींमध्ये आपल्या महाराष्ट्रातला आणि भारतातला OBC समाज हा विभागला गेलेला आहे. आणि ह्या समाजाची एकूण संख्या म्हणजे महाराष्ट्रात आपण पाहिली तर साधारण 350 ते 400 जाती या फक्त महाराष्ट्रात आहेत OBCंच्या. आणि भारतामध्ये साधारण 4,500 ते 5,000च्या पर्यंत OBCंच्या जाती आणि उपजाती आपल्याला आढळून येतात. आता जेव्हा मी OBC म्हणतो, जेव्हा मी हे म्हणतो की OBC, तर OBC म्हणजे कोण, तर अदर बॅकवर्ड क्लासेस. पण ह्या OBCमध्ये कोण कोण येतात, तर जे OBC आहेत, ज्यांना भारत सरकारने OBC म्हणून मानलेलं आहे, त्या तर जाती OBCमध्ये येतातच. परंतु ज्या नोमॅडिक ट्राईब्स आहेत किंवा भटक्या विमुक्त जमाती आहेत, जाती आहेत, उदाहरणार्थ धनगर आहे, वंजारी आहे, किंवा NTC, NTD, त्याचबरोबर SBC, MBC, मोस्ट बॅकवर्ड क्लासेस, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस, ह्या ज्या काही जाती आहेत त्यासुद्धा भारत सरकार म्हणजे केंद्र सरकारमध्ये OBC म्हणूनच गणल्या जातात. म्हणजे जरी वंजारी समाज किंवा धनगर समाज महाराष्ट्रामध्ये NT घटकामध्ये, नोमॅडिक ट्राईब्समध्ये गणला जात असेल, मोजला जात असेल, तरी तो केंद्रामध्ये तो OBC म्हणूनच मोजला जातो. त्यामुळे आम्ही जेव्हा OBCबद्दल बोलतो तेव्हा OBC, NT, NTC, NTD, भटके, विमुक्त अशा सगळ्या लोकांना आम्ही OBC म्हणून, व्यापक OBC किंवा व्यापक बहुजन म्हणून आम्ही त्यांना मानतो आणि त्या दृष्टीने आम्ही आमचं काम करतो. OBC समाजाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या विषयांना जेव्हा आपण काम करतो तेव्हा हे लक्षात येतं की OBC समाजाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिछेहाट झालेली आपल्याला दिसून येते. एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये साधारण 50% जास्त लोकसंख्या ही OBCंची आहे. म्हणजे भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक दोन माणसांपैकी एक माणूस OBC आहे. आणि हे मला कसं माहिती, तर 1931मध्ये म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर, भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला, परंतु भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर 1931मध्ये OBCंची जातीय जनगणना ब्रिटिश सरकारने केली होती. कारण त्या टायमाला ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं आणि ब्रिटिश सरकारने त्या वेळेला जातीय जनगणना OBCंची केली. आणि त्यात हे लक्षात आलं की भारतामध्ये OBCंची साधारण 51 ते 52% लोकसंख्या आहे. म्हणजे दर दोन भारतीयांपैकी एक भारतीय हा OBC आहे. म्हणजे 50% जास्त भारतीय हे OBC आहेत. आणि मग जर आपण OBC त्याचबरोबर SC, ST अशा अनेक लोकांना आपण जर एकत्र केलं तर हा बहुजन समाज जो आहे, व्यापक बहुजन समाज जो आहे, तो साधारण 80 ते 85% जास्त लोकसंख्येचा बनतो. हे मी आपल्याला ह्यासाठी सांगतोय की
हे जेणेकरून तुम्हाला हे लक्षात यावं की ओबीसी समाजाची संख्या एवढी मोठी असली तरीसुद्धा हा समाज मागे राहिला, हा समाज मागासलेला राहिला. ओबीसी समाज हा आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सगळ्या बाजूंमध्ये मागे राहिलेला आहे. याची कारणं आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि या सगळ्या कारणांमध्ये जातीय जनगणना ओबीसींची होणं किती महत्त्वाचं आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना होत असते. आता जनगणना होते म्हणजे लोकसंख्या मोजली जाते, म्हणजे नेमकं काय होतं तर दर 10 वर्षांनी भारतामध्ये प्रत्येक माणसाची जनसंख्या मोजली जाते. म्हणजे काश्मीरपासून ते कन्याकुमारी, अरुणाचल, नागालँडपासून ते गुजरात, पार अंदमान निकोबार, लक्षद्वीप या बेटांमध्ये सुद्धा जाऊन पार तिथल्यासुद्धा आदिवासींची दर डोई मोजणी केली जाते. प्रत्येक माणसाला, प्रत्येक भारतीयाला मोजलं जातं. स्त्री, पुरुष, लहान मुलं, म्हातारी माणसं, सगळ्या लोकांना, मग शहरातले, गावातले, ग्रामीण भागातले, नोकरी करणारे, व्यवसाय करणारे, छोटे मोठे दुकान चालवणारे, अशा प्रत्येक माणसांना हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध अशा अनेक जाती उपजाती धर्मातल्या लोकांना आपण दर डोई म्हणजे प्रत्येक माणसाची आपण गणना करतो, मोजतो. त्याला आपण जनगणना असं म्हणतो, जी दर 10 वर्षांनी केली जाते. आता ही जनगणना का केली जाते तर जनगणना ही यासाठी केली जाते की ज्या देशामध्ये जे नागरिक राहत आहेत त्यांची संख्या मोजली गेली पाहिजे आणि फक्त संख्याच मोजली गेली पाहिजे नाही तर त्या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार किती झालेला आहे, त्या समाजामध्ये स्त्रियांची स्थिती कशी आहे, त्या समाजामध्ये महिलांची स्थिती, मुलींची स्थिती काय आहे, मुली शाळेत जात आहेत का, कॉलेजमध्ये जात आहेत का, त्या समाजामधल्या तरुणांची नोकऱ्यांची स्थिती, शिक्षणाची स्थिती कशी आहे, त्या समाजामध्ये नोकऱ्या, आर्थिक स्थिती कशी आहे. आणि तो जो समाज मागासलेला असेल ओबीसी, एससी, एसटी, तर त्यांना आरक्षणाचे फायदे, सरकारी योजनांचे फायदे हे व्यवस्थित मिळत आहेत का, त्यांना प्यायला पाणी नळांनी व्यवस्थित मिळतं आहे का, त्यांना घर व्यवस्थित मिळतं आहे का, त्यांच्या आरोग्याच्या सुविधा त्यांना मिळत आहेत का, या सगळ्या गोष्टींचा एक डेटा, एक माहिती भारतभराच्या लेवलवर, ऑल इंडिया लेवलवर ही जनगणनेच्या माध्यमातून गोळा केली जाते, जी दर 10 वर्षांनी केली जाते. आणि ती जी माहिती गोळा होते जनगणनेतून, जी 10 वर्षातून जी माहिती गोळा होते दर 10 वर्षातून, तिला एकत्र करून मग भारत सरकार आणि राज्य सरकार, त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार असेल किंवा दुसऱ्या राज्यातले सरकार असतील, ते आपल्या समाजातल्या, आपल्या राज्यातल्या, आपल्या देशातल्या ओबीसींसाठी, एससींसाठी, एसटींसाठी पॉलिसीज तयार करतं, ध्येय धोरणं तयार करतं. बजेटचा हिस्सा, बजेटमध्ये ओबीसींना किती हिस्सा द्यायचा, महिलांच्या शिक्षणासाठी किती खर्च करायचा, तरुणांच्या शिक्षणासाठी किती खर्च करायचा, ही सगळी जी काही प्लॅनिंग आणि पॉलिसीच्या ज्या काही निर्णय असतात सरकारी लेवलवर, ते तयार केले जातात आणि त्याच्यासाठी जो डेटा लागतो, जी माहिती लागते, ती जनगणनेच्या आधारे गोळा केली जाते. आता ओबीसींचा आज इतकी वाईट स्थिती आहे की भारतामध्ये गेले 90 वर्ष झाले ओबीसींची जातीय जनगणनाच झालेली नाही आहे. म्हणजे शेवटची जातीय जनगणना ओबीसींची 1931 झाली, पण त्यानंतर ओबीसींची जातीय जनगणनाच झालेली नाही आहे. त्यामुळे भारत सरकार जे ओबीसींसाठी ज्या पॉलिसीज तयार करत आहे, जे ध्येय धोरणं तयार करत आहे, जो बजेटमध्ये पैसा अलॉकेट करत आहे, त्याच्यासाठी भारत सरकार जी काही आकडेवारी आपल्यासमोर ठेवत आहे, ती आकडेवारी साधारण 90 वर्ष जुनी आहे. भारत हे लोकशाही राष्ट्र आहे आणि लोकशाही राष्ट्राची ही जबाबदारी असते की त्या राष्ट्रामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना झाली पाहिजे. त्या समाजामध्ये, त्या देशामध्ये लोकांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, नोकऱ्यांची स्थिती काय आहे हे समजून घेऊन त्या जनगणनेचा आकडा दर 10 वर्षांनी अपडेट करणं गरजेचं असतो आणि त्याच्यानुसार त्या देशातल्या जनतेसाठी पॉलिसीज, ध्येय धोरणं, योजना तयार केल्या पाहिजेत. हे आदर्शरित्या व्हायला हवं, पण हे होत नाही आहे. हे का होत नाही आहे ओबीसींच्या बाबतीमध्ये? कारण ओबीसींची जातीय जनगणनाच गेले 90 वर्ष झालेली नाही आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यापेक्षा वाईट, म्हणजे ह्याच्यापेक्षा अपमानास्पद गोष्ट आणि ह्याच्यापेक्षा अतिशय दुर्दैवी गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे की आपल्या देशामध्ये आपण म्हणतो की आपला देश स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला आपला देश. आता आपण लोकशाही राष्ट्रात राहतो, आपण सगळे स्वतंत्र नागरिक आहोत, असं आपण आपल्या स्वतःची समजूत घालून घेतो. आपल्यासमोर हा प्रसार केला जातो. तरीसुद्धा मी आपल्याला हे सांगू इच्छितो की, आणि खूप जबाबदारीने सांगू इच्छितो की, स्वतंत्र भारत होऊन 70-75 वर्ष होऊनसुद्धा या देशातला जो ओबीसी आहे, या देशातला जो बहुजन आहे, तो अजूनही सामाजिक गुलामगिरीमध्ये राहतो आहे, तो अजूनही राजकीय गुलामीमध्ये राहतो आहे, तो अजूनही शैक्षणिक आणि आर्थिक गुलामगिरीमध्ये राहतो आहे. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की या भारतामध्ये दर 5 वर्षांनी गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, गाढवं, घोडे, इतकंच काय, डुकरांचीसुद्धा जनगणना मोजली जाते दर 5 वर्षांनी. आणि त्याची जी आकडेवारी असते ती महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार या दोन्ही शासनांकडे, दोन्ही राज्यांकडे, म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांकडे सुद्धा ही जी जनावरांची आकडेवारी आहे ती अपडेट केली जाते. परंतु भारतासारख्या स्वतंत्र लोकशाही राष्ट्रामध्ये ज्या देशाची राज्यघटना संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व बहुजनांना, ओबीसी, एससी, एसटी, भटके, विमुक्त, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, महिला, आदिवासी, ग्रामीण भागातले शेतकरी, कामगार, मजूर या सगळ्यांना मानवतेचे अधिकार दिले. त्या देशामध्ये
ओबीसींची जातीय जनगणना होत नाही आहे, पण जनावरांची जनगणना होती आहे, डुकरांची जनगणना होती आहे, गाई म्हशींची जनगणना होती आहे. परंतु माणूस मानणारा, माणसासारखा माणूस जो ओबीसी आहे, जो तेली आहे, जो माळी आहे, जो घडशी आहे, कलावंत आहे, खाटीक आहे, लोहार आहे, सुतार आहे, नाभिक आहे, वैदू आहे, धनगर आहे, वंजारी आहे, सलगर आहे, अशा शिकलगर आहे, अशा अनेक समाजातला, ओबीसी समाजातला जो आपला भारतीय नागरिक आहे, स्त्री पुरुष महिला लहान मुलं, त्यांची मात्र जनगणना केली जात नाही. पण गाई म्हशी शेळ्या मेंढ्या डुकरांची जनगणना दर 5 वर्षांनी केली जाते. ह्याच्यापेक्षा मोठा जातीवाद, ह्याच्यापेक्षा मोठं कास्टिझम हे अजून काय असू शकतं? म्हणजे ह्याचा अर्थ या देशामध्ये, या स्वतंत्र भारतामध्ये गाई म्हशी शेळ्या मेंढ्या डुकरांना आणि त्यांच्या पिल्लांना जास्त महत्त्व आहे. परंतु माणसांसारखा माणूस जो ओबीसी आहे, जो बहुजन आहे, जो या देशाच्या शेतांमध्ये राबतोय, जो या देशाच्या राज्याच्या फॅक्टरीमध्ये वर्कशॉपमध्ये कष्ट करतोय, घाम गाळतोय, हा ओबीसी माणूस आज पोलीस खात्यामध्ये काम करतोय, हा ओबीसी माणूस आज महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये आपली सेवा बजावतोय, तो आज छोटे मोठे नोकऱ्या करतोय, व्यवसाय करतोय, या देशाची, या महाराष्ट्राची सेवा करतोय, कष्ट करतोय. या ओबीसी बहुजनांच्या ताकदीवर आज महाराष्ट्र आणि भारत उभा आहे. परंतु ह्या ओबीसींची मात्र जनगणना या भारत सरकारमध्ये केली जात नाही आहे, महाराष्ट्रामध्ये केली जात नाही आहे. पण जनावरांची मात्र, डुकरांची, गाई म्हशींची मात्र जनगणना दर 5 वर्षांनी नियमित केली जाते. ओबीसींची मात्र गेले 90 वर्ष जनगणना केली जात नाही आहे. ह्याच्यापेक्षा मोठा जातीवाद, ह्याच्यापेक्षा मोठं कास्टिझम भारतामध्ये दुसरं कुठलंही असू शकत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे जे मूल तत्त्व आहेत, जे मूल विचार आहेत, त्याला काळीमा फासण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे आणि हे गेले 90 वर्ष चालू आहे. त्यामुळे ह्याचा जो काही दोषी आहे ते फक्त 1 किंवा 2 पॉलिटिकल पार्टी किंवा 1 किंवा 2 नेते नाही आहेत, तर सगळे नेते आणि सगळे राजकीय पक्ष ह्याला जबाबदार आहे. ह्याला काँग्रेस जबाबदार आहे, ह्याला जनसंघ, म्हणजे पूर्वी भाजपला जनसंघ म्हणायचे ते जबाबदार आहे, आत्ताचं भाजप पण जबाबदार आहे, त्याचबरोबर कम्युनिस्ट पक्षातले लोक जबाबदार आहेत, समाजवादी पक्षातले लोक जबाबदार आहेत. इतकंच काय, महाराष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे हे देखील या ओबीसींच्या या दुर्गतीला जबाबदार आहेत. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की हे सगळे राजकीय पक्ष आजपर्यंत या ना त्या पद्धतीने, कधी थेट कधी छुप्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सत्तेवर राहिलेले आहेत. तुम्हाला हे आश्चर्य वाटेल की जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि जेव्हा भारताचं पहिलं मंत्रिमंडळ तयार झालं, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री होते. आणि स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री असताना बाबासाहेबांनी वेगवेगळे समाजाच्या उपयोगी, समाजाचा उद्धार करण्यासाठी कायदे केले. त्यामध्ये हिंदू कोड बिल चा खूप महत्त्वाचा कायदा बाबासाहेबांनी केला. त्याच्यामध्ये हिंदू महिलांना लग्न करण्याचा, आपल्या इच्छेनुसार जोडीदार निवडण्याचा, घटस्फोट घेण्याचा, आपल्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान वाटा मागण्याचा अधिकार दिला. परंतु हे करत असताना बाबासाहेबांनी जेव्हा बाबासाहेब संविधान लिहित होते, तर बाबासाहेबांनी 340 हे कलम लिहिलं. हे 340 कलम बाबासाहेबांनी ओबीसीसाठी लिहिलं की बाबासाहेबांनी चांगलं माहिती होतं की भारतातला जो ओबीसी आहे, जो हिंदू आहे, जो मुस्लिम आहे, जो ख्रिश्चन आहे, कारण ओबीसी समाजातले लोक फक्त हिंदू नाही आहेत, ते मुसलमानसुद्धा आहेत. तसं हिंदूंमध्ये तेली आहेत, तसं मुस्लिमांमध्ये पण तेली आहेत, त्यांना लुकमान तेली म्हणतात. तसं हिंदूंमध्ये माळी आहेत, तसं मुस्लिमांमध्ये बागवान आहेत. जसं हिंदूंमध्ये कासार आहेत, तसे मुस्लिमांमध्ये मनियार आहेत. मुस्लिमांमध्ये पण विणकर आहेत, शिंपी आहेत, लोहार आहेत, सुतार आहेत. सो मुसलमानांमध्ये पण जाती व्यवस्था आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा अशरफ म्हणजे अप्पर कास्ट मुसलमान, जे स्वतःला सय्यद, खान, शेख, पठाण असं म्हणवतात, तुर्क, अफगाण असं म्हणवतात, ते स्वतःला अप्पर कास्ट मानतात. तसं हिंदूंमध्ये ब्राह्मण किंवा क्षत्रिय स्वतःला अप्पर कास्ट, श्रेष्ठ मानतात जाती व्यवस्थेनुसार. तसं मुसलमानांमध्ये पण जो अशरफ वर्ग जो आहे तो स्वतःला श्रेष्ठ मानतो, अप्पर कास्ट मानतो, सवर्ण मानतो. आणि त्यांच्या खाली म्हणजे बाकीच्या मुस्लिम जाती आहेत, त्यामुळे अर्जल, अजलाफ आणि पसमांदा आहेत. शिकलगर, लालबेगी, कम्मी, हलालखोर, बागवान, तांबोळी, अशा अनेक ज्या काही मुस्लिम ओबीसी, SC, ST जाती आहेत त्या आपण पाहतो. म्हणजे जरी मुसलमानांमधले मुल्ला, मौलवी, काझी किंवा मुसलमानांमधले जे धर्माचे ठेकेदार जे आहेत ते सगळे अपर कास्टच आहेत. जसं हिंदूंमध्ये राजकीय आणि धार्मिक ठेकेदार हे सवर्ण, अपर कास्ट, ब्राह्मण, क्षत्रिय समाजातून येतात. तसं मुसलमानांचे सुद्धा राजकीय आणि धार्मिक ठेकेदार हे त्यांच्या समाजातले अपर कास्ट, अशरफ मुसलमानांमधून येतात. आणि ते जरी म्हणत असले की मुसलमानांमध्ये जातीभेद नाही आहे, कारण मुसलमान हा फक्त एक अल्लाला मानतो आणि मुसलमानांमध्ये समानता आहे, हे जरी बोलण्याच्या गोष्टी झाल्या, तरी वास्तव मात्र मुसलमान धर्मामध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये हे आहे की मुस्लिमांमध्ये सुद्धा जातीभेद आहे. आणि हाच प्रॉब्लेम ख्रिश्चनांमध्ये सुद्धा आहे. भारतातले, महाराष्ट्रातले जे ख्रिश्चन आहेत त्यांच्यात सुद्धा जातीभेद आहे. उदाहरणार्थ जे कॅथलिक ख्रिश्चन आहेत ते स्वतःला डिमेलो ख्रिश्चनांपेक्षा, किंवा जे कन्व्हर्टेड ख्रिश्चन जे आहेत, जे पूर्वाश्रमीचे, अस्पृश्य किंवा दलित समाजातले, ओबीसी समाजातले जे ख्रिश्चन होते, बहुजन समाजातले लोक होते, ते जेव्हा स्वतःला कन्वर्ट करून ख्रिश्चन त्यांनी बनवलं, त्यांच्यापेक्षा सिरियन ख्रिश्चन, कॉप्टिक ख्रिश्चन, कॅथलिक ख्रिश्चन, अँग्लो इंडियन हे स्वतःला अप्पर कास्ट मानतात, सवर्ण मानतात. आणि त्यामुळे ख्रिश्चनांमध्ये सुद्धा जातीभेद आपण पाहतो. तसंच आपण शीखांमध्ये सुद्धा जातीभेद पाहतो. शीख धर्मामध्ये जे अप्पर कास्ट शीख आहेत ते स्वतःला जाट शीख म्हणून घेतात. आणि जे मजबी शीख आहेत, रईदासी शीख आहेत, जे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य होते, ओबीसी होते,
ते शीख हे अजूनही शीख धर्मामध्ये बहुजन किंवा त्यांना लोअर कास्ट मानलं जातं, त्यांना खालच्या जातीचं मानलं जातं. आणि शीख धर्मामध्ये सुद्धा जातीभेद आपण पाहतो. म्हणजे हिंदू धर्मामध्ये पण ओबीसी आहेत, त्यांना जाती व्यवस्थेचा त्रास होतो आहे. शीख धर्मामध्ये पण ओबीसी बहुजन आहेत, त्यांना जाती व्यवस्थेचा त्रास होतो आहे. ख्रिश्चन धर्मात सुद्धा ओबीसी आहेत, बहुजन आहेत, त्यांना जाती व्यवस्थेचा त्रास होतो आहे. त्यामुळे जेव्हा ओबीसीची जातीय जनगणना होत नाही तेव्हा ह्याचा फटका फक्त ओबीसी हिंदूंनाच होत नाही, तर तो ओबीसी मुस्लिम, ओबीसी हिंदू, ओबीसी ख्रिश्चन, ओबीसी शीख अशा सगळ्या बहुजन ओबीसी समाजातल्या लोकांना ह्याचा फटका बसतो. आता जेव्हा जनगणना ओबीसींची होत नाही त्याचा सगळ्यात वाईट परिणाम ओबीसींच्या नोकऱ्यांवर, त्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या आरक्षणावर होतो. तुम्हाला आता माहितीच असेल की भारतामध्ये आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जे आरक्षण आहे ओबीसींचं 27% आरक्षण, म्हणजे नगरसेवक पदासाठी, ग्रामपंचायतच्या लेवलसाठी, जिल्हा परिषदेसाठी, पंचायत समितीसाठी, नगर परिषदेसाठी हे जे आरक्षण आहे ओबीसींचं राजकीय आरक्षण ते आत्ता नष्ट झालेलं आहे. म्हणजे पूर्वी जे 27% आरक्षण मिळालं होतं ते नष्ट झालेलं आहे. आणि ते करताना सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला? सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की जोपर्यंत ओबीसींची संख्या कळणार नाही, त्यांची नेमकी संख्या किती आहे, मग ती महाराष्ट्रात किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये किंवा भारतामध्ये, जोपर्यंत ही संख्या कळणार नाही तोपर्यंत ओबीसींना 27% आरक्षणाची तरतूद करता येणार नाही. आता ही संख्या कशी कळणार? तर ही ओबीसींची संख्या समजून घेण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, ती म्हणजे ओबीसींची जातीय जनगणना करणे. कारण ओबीसींची जातीय जनगणना केली ना तर तुम्हाला कळून येईल की ओबीसी समाज हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किती मोठ्या प्रमाणात आहे, तो ग्रामपंचायत लेवलला किती मोठ्या प्रमाणात आहे, किंवा तो जिल्हा परिषदेच्या लेवलवर राजकारणात कुठल्या पदांवर आहे, किंवा नगरसेवक आमदारकीच्या लेवलवर किती प्रमाणात आहे. तर त्याचं एक खरं चित्र आपल्यासमोर दिसून येईल. दूध का दूध पाणी का पाणी होईल. परंतु ओबीसींची जातीय जनगणना न झाल्यामुळे त्यांचा कुठलाही डेटा, त्याची कुठलीही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय स्थिती समजून येत नाही. आणि त्याच्यामुळे ओबीसींचं हातचं आरक्षण जे मंडल कमिशनच्या माध्यमातून 1990मध्ये ओबीसींना मिळालं होतं 27% आरक्षण, ते शिक्षणामध्ये मिळालं होतं, नोकऱ्यांमध्ये मिळालं होतं, सरकारी नोकऱ्यांमध्ये, आणि राजकीय पदांसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे आरक्षण मिळालं होतं ते आज संपलेलं आहे. आणि ह्याला जबाबदार जितके राजकीय पक्ष आहेत, विविध राजकीय पक्ष आहेत, मी अगदी जबाबदारीने आपल्याला सांगतो की ह्याला जितके जबाबदार राजकीय पक्ष आहेत वेगवेगळे, तितकेच ह्याला जबाबदार ओबीसींचे सुद्धा जे काही तथाकथित नेते आहेत, जे स्वतःला ओबीसींचे नेते म्हणतात वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये, ते नेतेसुद्धा जबाबदार आहेत. आणि ओबीसी समाज स्वतः त्याला जबाबदार आहे. मी एक स्वतः ओबीसी आहे, मी स्वतः तेली समाजातून येतो, पण तरीसुद्धा मी माझ्या समाजातल्या चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालणार नाही. जे सत्य आहे ते आपल्या ओबीसीच्या समोर आलं पाहिजे, जाहीरपणे आलं पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो आहे की आज ओबीसींचं राजकीय आरक्षण निघून गेलं आहे, आज ओबीसींचं शैक्षणिक आरक्षण निघून गेलं आहे, आज ओबीसींची आर्थिक स्थिती खराब आहे, आज ओबीसींची राजकीय क्षेत्रात कुठेही ताकद नाही आहे. ह्याला जबाबदार राजकीय पक्ष देखील आहेत, राजकीय नेते देखील आहेत. आणि या वेगळ्या राजकीय पक्षातले जे ओबीसी नेते आहेत, तथाकथित ओबीसी नेते, जे स्वतःला ओबीसींचे नेते म्हणून घेतात आणि खूप खुशारक्या मारत फिरतात, हे ओबीसीचे नेते जबाबदार आहेत. आणि ओबीसी समाज स्वतः ह्याला जबाबदार आहे. हे कसं ते मी तुम्हाला समजावून सांगतो. भारतामध्ये आजपर्यंत जसं भारत स्वतंत्र झाला तेव्हा खूप मोठा कालखंड, अनेक वर्षांचा कालखंड भारतामध्ये काँग्रेसची सत्ता होती. केंद्रामध्ये, महाराष्ट्रात पंडित नेहरूंचं शासन होतं केंद्रामध्ये. त्यानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते, त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान होता, राजीव गांधी पंतप्रधान होते. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक असतील, सुधाकरराव नाईक असतील, माननीय पवार साहेब असतील, बॅरिस्टर अंतुले साहेब असतील, त्यानंतर मग विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, असे अनेक काँग्रेसचे नेते हे महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये सत्तेत राहिलेले आहेत. पण ह्या सगळ्यांच्या कारकिर्दीमध्ये ओबीसींच्या जातीय जनगणनेचा जो प्रश्न आहे तो भिजतच राहिलेला आहे, तो भिजत घोंगड्यासारखाच राहिलेला आहे. या कुठल्याही राजकीय काँग्रेसच्या कुठल्याही राजकीय नेतृत्वाने, मग ते केंद्रातलं नेतृत्व असेल किंवा राज्यातलं महाराष्ट्रातलं नेतृत्व असेल, कुणीही ओबीसींच्या जातीय जनगणनेचा प्रश्न लावून धरलेला आपल्याला दिसून येत नाही. काँग्रेस या बाबतीमध्ये अतिशय करंट आणि कर्मदरिद्री निघालेलं आहे. काँग्रेसचं नेतृत्व, मग ते जुनं नेतृत्व असेल किंवा आत्ताचं नेतृत्व असेल, मग ते काँग्रेसचं असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचं असेल, त्या बाबतीमध्ये अतिशय करंट आणि कर्मदरिद्री असं ओबीसी विरोधी, बहुजन विरोधी नेतृत्व निघालेलं आहे. कारण तुमच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता आहे, तुमच्या हातामध्ये देशाची पण सत्ता होती. UPA 1, UPA 2च्या काळात, मनमोहन सिंग यांच्या काळात महाराष्ट्रातले मोठमोठे नेते केंद्रामध्ये सत्तेमध्ये होते, परंतु त्यांनी देखील ओबीसींची जातीय जनगणनेचा प्रश्न जो आहे तो लावून धरलेला नाही. हे झालं काँग्रेसचं पाप. त्याचबरोबर भाजपचं सुद्धा ह्याच्यामध्ये पाप आहे की आज ओबीसींची जी वाईट स्थिती झालेली आहे ह्याला भाजपसुद्धा जबाबदार आहे. कारण जेव्हा भाजपचं सरकार 1990मध्ये आलं, एक स्टेबल 5 वर्षांचं सरकार जेव्हा भाजपचं भारतामध्ये आलं माननीय वाजपेयींच्या नेतृत्वामध्ये, तेव्हा 1990मध्ये मंडल कमिशनचा रिपोर्ट लागू झाला. आणि मंडल कमिशनच्या रिपोर्टमध्ये ओबीसींच्या
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आरक्षणाचा पहिल्यांदा आपण उच्चार केलेला आपण पाहतो. 27% आरक्षणाची जी तरतूद आहे ती मंडल कमिशनच्या माध्यमातून झाली. हे मंडल कमिशनचा रिपोर्ट मुळामध्ये 1980मध्येच येणार होता. 1980मध्येच तो जाहीर होणार होता, ज्या टायमाला इंदिरा गांधींचं शासन होतं. परंतु काँग्रेसच्या इंदिरा गांधी सरकारने आणि त्या काळातल्या प्रणव मुखर्जी, अजित सिंग, त्याचबरोबर अशा अनेक जुन्या काँग्रेसी नेत्यांनी हा जो रिपोर्ट आहे ओबीसींच्या हिताचा, कल्याणाचा, तो दाबून ठेवला. आणि जो मंडल कमिशनचा रिपोर्ट 1980मध्ये काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये बाहेर येणं, जाहीर होणं अपेक्षित होतं, तो मंडल कमिशनचा अहवाल बाहेर यायला 1990 म्हणजे 10 वर्ष लागली. 10 वर्ष त्याला लेट झाला, त्याला उशीर झाला, विलंब झाला. हे का झालं? कारण काँग्रेसच्या सरकारने मंडल कमिशनचा अहवाल 10 वर्ष दाबून ठेवला, लपवून ठेवला. ठीक आहे, 10 वर्ष लपवून ठेवला. त्यानंतर व्ही.पी. सिंग यांचं सरकार आलं. व्ही.पी. सिंग यांनी मंडल कमिशनचा अहवाल जो आहे तो जाहीर केला. या काळात व्ही.पी. सिंग यांचं सरकार अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या भाजपच्या पाठिंब्याने उभं राहिलेलं सरकार होतं. परंतु व्ही.पी. सिंग यांनी जेव्हा ओबीसींच्या हिताचा, कल्याणाचा मंडल कमिशनचा अहवाल जाहीर केला, तेव्हा ह्याच भाजपच्या अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या सरकारने, भाजप सरकारने आपला पाठिंबा व्ही.पी. सिंग यांच्या सरकारमधून काढून घेतला आणि ते सरकार पाडलं. आणि एवढंच नाही, इतकंच नाही, तर मंडल कमिशनच्या अहवालातून ओबीसींमध्ये सामाजिक भान, शैक्षणिक भान, राजकीय भान, त्यांच्या अधिकारांबद्दलचं जे काही त्यांना भान आहे, अवेअरनेस आहे, तो होऊ नये. आणि ओबीसी आपल्या हक्कांसाठी, सामाजिक हक्कांसाठी, शैक्षणिक हक्कांसाठी, आर्थिक हक्कांसाठी, राजकीय हक्कांसाठी रस्त्यावर येऊ नये, त्यासाठी आंदोलन करू नये, सक्षम होऊ नये. हे होऊ नये यासाठी त्याच काळामध्ये भाजपनं राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू केलं. म्हणजे बघा, एकीकडे 90मध्ये ओबीसींचं मंडल कमिशनचं आंदोलन सुरू झालं आणि त्यालाच पॅरलल भाजपनी आणि RSSनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम मंदिर, राम जन्मभूमी आणि कमंडलचं आंदोलन सुरू केलं. म्हणजे मंडलचं आंदोलन दाबून टाकण्यासाठी BJPनी त्या काळामध्ये कमंडलचं, राम जन्मभूमीचं आंदोलन, बाबरी मशीद पाडण्याचं आंदोलन सुरू केलं. आणि आमचा जो ओबीसी आहे जो स्वतःला फार हिंदू म्हणून घेतो, जो म्हणतो की आम्ही गर्व से कहो हम हिंदू है, राम आमचा देव आहे आणि बाबरी मशीद पडली पाहिजे, रामाचं मंदिर झालं पाहिजे, या भावनिक, धार्मिक भावनेमध्ये आंधळा झालेला जो आमचा ओबीसी वर्ग होता, ओबीसी बंधू भगिनी होते, ते सगळे भाजपच्या बाजूने वाहत गेले, राम जन्मभूमीच्या आंदोलनात वाहत गेले. आणि जो त्यांच्या हक्काचा जो आयोग होता मंडल कमिशन, त्याच्या माध्यमातून त्यांना आर्थिक हक्क मिळणार होते, ओबीसीना राजकीय हक्क मिळणार होते, सामाजिक हक्क मिळणार होते, शैक्षणिक हक्क मिळणार होते, आरक्षण मिळणार होतं, त्या त्यांच्या हक्काच्या लढाईपासून ओबीसी मात्र दूर निघून गेला. बाबरी मशीद पडली, राम जन्मभूमीचं आंदोलन झालं, दंगली झाल्या, गुजरातमध्ये दंगली झाल्या, महाराष्ट्रात बॉम्बस्फोट झाले, मुंबईमध्ये रायट्स झाल्या, दंगली झाल्या, सगळं झालं. ओबीसींनी या दंगलीमध्ये भाग घेतला, स्वतः त्यांनी दंगली केल्या, त्यात बरेचसे ओबीसी मारले गेले, काही जेलमध्ये गेले, काही स्वतः गुन्ह्यामध्ये अटक झाले. भाजपनी राम जन्मभूमीचं आंदोलन आणि बाबरी मशीद पाडण्याचं आंदोलन हे फक्त आणि फक्त ओबीसींच्या जीवावर उभं केलं. भाजपकडे त्या काळामध्ये सत्ता आली, ते ओबीसींच्या जीवावरच सत्ता आली. परंतु ज्या भाजपनी ओबीसींच्या जीवावर ही सत्ता उभी केली, त्या भाजपने जेव्हा राम जन्मभूमीचं आंदोलन झाल्यानंतर जेव्हा राम मंदिर बांधायचा निर्णय घेतला, आत्ता जेव्हा मोदीजी पंतप्रधान आहेत, त्या राम जन्मभूमीच्या ट्रस्टमध्ये, न्यासामध्ये ओबीसी अध्यक्ष नाही, ओबीसी सदस्य नाही, तिथं सगळे मात्र ब्राह्मण आणि सवर्ण आहेत. मग हा भेदभाव का? म्हणजे दंगली करण्यासाठी, मारामाऱ्या करण्यासाठी, खून करण्यासाठी, अंगावर हल्ले झेलण्यासाठी, मुसलमानांच्या विरोधात दंगली करण्यासाठी या भाजपच्या लोकांनी आणि या RSSच्या लोकांनी, ब्राह्मणवादी लोकांनी ओबीसींना, बहुजनांना वापरून घेतलं, त्यांना भावनिक केलं, त्यांना मंदिराच्या लढाईसाठी, मशिदीच्या विरुद्ध लढण्यासाठी उकसवलं. परंतु जेव्हा आज राम मंदिर बनतं आहे, तिथं मात्र ओबीसी कुठेच नाही आहेत. मला ओबीसींनाही समजून सांगायचं की ओबीसींनी आपला इतिहास वाचायची गरज आहे. ओबीसींना सगळ्या राजकीय पक्षातले लोक मूर्ख काढतात, मूर्ख बनवतात. काँग्रेसची लोक ओबीसींना मूर्ख बनवतात, भाजपची लोक तुम्हाला मूर्ख बनवतात, राष्ट्रवादी काँग्रेसची लोक तुम्हाला मूर्ख बनवतात, मनसे, शिवसेना, डावे, कम्युनिस्ट, सोशलिस्ट हे सगळी लोक तुम्हाला मूर्खात काढतात. का? कारण ओबीसींना आपला खरा इतिहास माहिती नाही. ओबीसींनी सगळ्यात मोठी चूक ही केलेली आहे की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि पेरियार ह्यांचे विचार समजूनच घेतलेले नाही आहेत. म्हणून त्यांना स्वतःला असं वाटतं की आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदुत्वाच्या राजकारणामध्ये, आंदोलनामध्ये ओबीसींचं आंदोलन आहे आणि ओबीसींनी त्यामागे वाहत जावं, काँग्रेसच्या मागं वाहत जावं, राष्ट्रवादीच्या मागं वाहत जावं, शिवसेना, मनसे, भाजपच्या मागं वाहत जावं. परंतु ओबीसीने जर आपला खरा इतिहास कळला तर त्यांना कळेल की आपण खरे कोण आहोत. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल्स इन हिंदुइझम म्हणजे हिंदू धर्मातली कोडी असा एक ग्रंथ लिहिला, खास हिंदूंसाठी, खास बहुजनांसाठी. आणि त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी राम आणि रामायणावर अतिशय अभ्यास करून एक धडा लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
शंभुकाचा एक चॅप्टर लिहिलेला आहे, शंभुकावर एक धडा लिहिलेला आहे. हा शंभूक कोण होता त्याच्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर आपल्या ग्रंथात लिहितात. तर हा शंभूक एक शूद्र होता, एक ओबीसी होता. रामाच्या काळात ओबीसी शंभूक हा एक शूद्र बहुजन ओबीसी होता. आणि त्या काळामध्ये आपण म्हणतो हिंदूंना किंवा ओबीसींना असं सांगितलं जातं की राम तुमचा देव आहे, रामाच्यासाठी तुम्ही लढा, राम मंदिरासाठी लढा. बरेचसे ओबीसी आत्ता राम मंदिरासाठी वर्गण्या गोळा करत फिरतायत. तुम्ही आजही कुठल्याही दुकानात जा किंवा तुमच्या घराकडे सुद्धा, तुमच्या घरीसुद्धा काही राम जन्मभूमीच्या आंदोलनासाठी किंवा राम मंदिरासाठी वर्गणी मागायला लोक आले असतील आणि तुमच्या दरवाजाच्या मागे दुकानाच्या साईडला स्टिकर लावलं जातं राम जन्मभूमीसाठी पैसे दिले म्हणून. आमचा ओबीसी तेली, माळी, घडशी, कलावंत, लोहार, धनगर, वैदू आणि इवन मातंगसुद्धा, वाल्मिकीसुद्धा, चर्मकारसुद्धा किंवा ढोर समाजातले आमचे SC बांधवसुद्धा आज रामाच्या मंदिरासाठी, रामाच्यासाठी वर्गण्या गोळा करत फिरतात. परंतु हाच राम जेव्हा खऱ्या रामायणामध्ये जिवंत होता तेव्हा या रामाने बहुजनांना, ओबीसींना कसं वागवलं हे तुम्हाला शंभुकाच्या गोष्टीतून कळून येऊ शकतं. ती गोष्ट अशी आहे बंधू भगिनींनो की एकदा रामाकडे काही ब्राह्मण आले आणि रामाला म्हणले की राम, तुझं हे जे स्वतःला तुझे रामराज्य म्हणून घेतोस, आदर्श राजा म्हणून घेतोस, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून घेतो, तुझ्या राज्यामध्ये धर्म जो आहे तो बुडालेला आहे, तो संपलेला आहे, तो नष्ट झालेला आहे. राम म्हणाले की असं काय झालं नेमकं. तर ब्राह्मण म्हणले की जो धर्म आहे, आणि धर्म म्हणजे काय, वर्णाश्रम धर्म, जाती धर्म, तो बुडाला, तो नष्ट झाला. कलंक, तुझ्या नावाला कलंक लागला, काळीमा लागला. राम म्हणलं की रे असं झालं काय. तर ब्राह्मण म्हणाले की तुझ्या राज्यामध्ये एक शंभूक नावाचा शूद्र ओबीसी बहुजन तरुण आहे, ज्यांनी वेदांचं ज्ञान घेतलेलं आहे, ज्याला ब्राह्मणांपेक्षा सुद्धा जास्त वेदांचं ज्ञान व्यवस्थित माहिती आहे. तो आता ब्राह्मणांना जाहीर चर्चांमध्ये, वेदांच्या चर्चेवर, तत्त्वज्ञानामध्ये, उपनिषदांच्या धर्माच्या चर्चेमध्ये मोठ्या मोठ्या ब्राह्मणांना हरवतो आहे. तो इतका विद्वान झालेला आहे. तो शूद्र आहे, जातीने शूद्र आहे, परंतु तो ब्राह्मणांना सुद्धा जाहीर सभांमध्ये हरवतो आहे. आणि जाती धर्मामध्ये, वर्णाश्रम धर्मामध्ये हे सक्त लिहिलेलं आहे की शूद्रांना वेद पठण करण्याचा किंवा ज्ञान मिळवायचा किंवा शिक्षित होण्याचा, ज्ञानी होण्याचा, विद्वान होण्याचा अधिकार नाही. आणि जर शूद्र जर ज्ञानी झाला तर तो ब्राह्मणांच्या, सवर्णांच्या वरचढ होतो. ब्राह्मणांचं, सवर्णांचं जे अस्तित्व आहे, पॉवर आहे, ते त्यांच्या हातातून हिसकावून घेतो आणि मग धर्माचा, समाजाचा नाश होतो. अशा पद्धतीचे कान या ब्राह्मणांनी रामाचे भरले. त्याच्या कानामध्ये त्यांनी चुकीच्या गोष्टी पसरवल्या. हे झालं. रामाने शंभुकाला बोलवलं. शंभूक दरबारात आला. शंभुकाला रामाने विचारलं की का रे बाबा, मी असं ऐकलं की तू वेद पठण केले, तुला वेदांचं ज्ञान आले आणि तू ब्राह्मणांनासुद्धा जाहीर चर्चांमध्ये, विवादामध्ये हरवतोयस, तू ब्राह्मणांपेक्षा पण विद्वान श्रेष्ठ झाला आहेस. शंभूक म्हणलं की हो, मी एका ब्राह्मणाच्या घरामध्ये धुणं भांड्याचं काम करायचो, सेवा करायचो, आणि ते करता करता मला जे वेद आहेत ते माझ्या कानावर पडले आणि मी स्वतः आज इतका श्रेष्ठ विद्वान झालेलो आहे की मी कुठल्याही ब्राह्मणाला, कुठल्याही विद्वानाला धर्माच्या, वेदांच्या, उपनिषदांच्या सभांमध्ये, जाहीर विवादांमध्ये हरवू शकतो. राम त्याला म्हणलं की तुला माहिती आहे का की जेव्हा शूद्र एखाद्या वेदाचं अध्ययन करतो तर त्याला शिक्षा काय मिळते. शंभूक म्हणलं की हो, त्याला मृत्यूदंड मिळतो. राम म्हणलं की मग मी तुला काय शिक्षा देऊ. शंभूक म्हणला की ज्ञान घेणं, विद्वान होणं हे जर तुला मृत्यूदंडासारखं वाटत असेल तर तुला मला शिक्षा देशील दे, पण ह्याचा अर्थ तू मर्यादा पुरुषोत्तम नाहीस. ह्याचा अर्थ तू आदर्श राजा नाही आहेस. कारण आदर्श राजा तो असतो जो दीन दुबळ्या दलितांना, बहुजनांना शिक्षण देतो, ज्ञान देतो, त्यांना विद्वान करतो, तो आदर्श राजा असतो. परंतु राम मात्र इथं आदर्श राजा नाही. रामाने शंभुकाचा वध केला. रामाने शंभुकाला मारलं, त्याचा शिरच्छेद केला. आणि हे रामायणाच्या उत्तरकांडामध्ये, रामायणामध्ये अनेक कांड आहेत, त्याच्यामध्ये उत्तरकांड जे रामायणामध्ये आहे त्याच्यामध्ये हा शंभुकाचा उल्लेख केला जातो की कसं रामाने फक्त एक बहुजन, एक ओबीसी तरुण ज्ञानी झाला, हुशार झाला आणि प्रस्थापित सवर्णांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांच्याशी बोलायला लागला, आपला हक्क मागायला लागला, आपला सत्तेमध्ये वाटा मागायला लागला, ज्ञानी झाला. म्हणून रामाने त्या ओबीसी बहुजन शंभुकाचा वध केला, त्याचा खून केला, त्याला मारलं. आता तुम्ही मला सांगा, असा हा राम जो बहुजनांना खून करतोय, त्यांचा शिरच्छेद करतोय, तो राजा, हा बहुजनांचा राजा, ओबीसींचा राजा आणि ओबीसींचा आदर्श राजा असू शकतो का. तो असू शकत नाही. म्हणून ओबीसींनी रामाच्या नावावर मूर्ख बनण्यापेक्षा, भावनिक बनण्यापेक्षा आपला स्वतःचा इतिहास वाचून घेण्याची गरज आहे. आता इथे लोक म्हणतील की अरे पण रामानी शबरी जी दलित बाई होती, एक अस्पृश्य आदिवासी बाई होती, तिचे उष्टे बोरं खाल्लं, त्याच्या मनात जातीभेद नव्हता, रामाच्या मनात जातीभेद नव्हता. इथं ओबीसींनी, बहुजनांनी ब्राह्मणी बुद्धिभेद समजून घ्यायची गरज आहे की भारतातला जाती व्यवस्थेचा अभ्यास तुम्ही केला तर जाती व्यवस्था ही कशी काम करते की जो ओबीसी, जो बहुजन, जो दलित सवर्णांची सत्ता गपगुमान हात जोडून, डोळे खाली करून, नजर खाली करून मान्य करतो, त्याला मात्र ही जी काही जातीवादी व्यवस्था जी आहे
ती त्याला माफ करते, त्याला म्हणते की ठीक आहे, तू आमच्या पायाखालीच राहा, आमचा गुलाम नोकर बनून राहा, काय आमचं वर्चस्व मान्य कर आणि मग आम्ही तुला माफ करू. शबरी जी आहे ती रामाची भक्त आहे, ती रामाच्या शब्दाच्या पलीकडे नाही आहे. राम जे म्हणेल ती शबरीला मान्य आहे, राम म्हणेल ती पूर्व दिशा आहे शबरीसाठी. परंतु शंभूक जो आहे तो शबरी नाही आहे. शंभूक हा तरुण आहे, तो विद्वान आहे, तो शिकलेला आहे, तो ज्ञानी आहे आणि तो जो जातीवादी धर्म जो आहे, जो वर्णाश्रम धर्म जो आहे, जी जातीय सामाजिक अज्ञानता आहे, विषमता जी आहे, अन्याय आहे, त्याच्याविरुद्ध आवाज उठवतो. आणि असा शंभूक मात्र या व्यवस्थेला नको आहे. असा जो शंभूक आहे तो रामाला नको आहे, या जातीवादी व्यवस्थेला नको आहे. म्हणून आपण बहुजनांनी शबरी बनायची गरज नाही, शंभूक बनायची गरज आहे. आपण या व्यवस्थेला ज्ञान मिळवून विद्वान होऊन प्रश्न विचारण्याची गरज आहे की आमचा हक्क कुठे, आमचा वाटा कुठे आहे. आणि ओबीसीनी सुद्धा हे समजून घेण्याची गरज आहे की तुम्ही ज्या रामाच्यासाठी वर्गण्या गोळा करत फिरताय, ज्या रामाच्या मंदिरासाठी तुम्ही आंदोलनं केली, दंगली केल्या, स्वतः मेले, मारले, तडीपार झाले, अंगावर केस लावून घेतल्या, काय स्वतःच्या आयुष्याचं कुटुंबाचं फार वाटोळं करून घेतलं, त्या रामासाठी तुम्ही जे केलं त्या रामाने मात्र बहुजन ओबीसी शंभूकाला काय न्याय दिला, तर हे तुमच्यासमोर इतिहास तुमच्यासमोर आहे. म्हणून ओबीसींनी भाजपच्या हिंदुत्वादी विचारसरणीच्या नादी लागण्याची बिलकुल गरज नाही. इथं काँग्रेससुद्धा ओबीसींच्या विरुद्ध आहे आणि भाजपसुद्धा तुमच्या विरुद्ध आहे. कारण ओबीसी सक्षम व्हावं, ओबीसींनी सत्तेमध्ये वाटा मागावा, ओबीसींनी शासनकर्ती जमात बनावा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ओबीसी बनावा खऱ्या अर्थाने. आणि फक्त ओबीसी म्हणजे फक्त जातीचा ओबीसी नाही, म्हणजे आहे तो ओबीसी. आता ओबीसीचे नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आहेत, भाजपमध्ये सुद्धा आहेत, शिवसेनेमध्ये सुद्धा आहेत, मनसेमध्ये सुद्धा आहेत. परंतु हे जे ओबीसीचे नेते आहेत हे फक्त नावाचे नेते आहेत, ह्यांच्यामध्ये स्वतःचा स्वाभिमान किंवा कणा नाही आहे. जर ओबीसींना स्वतःच्या हक्कासाठी स्वाभिमानाने जर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आपली सत्ता उभी करायची असेल तर ओबीसींना जातीय जनगणना करावी लागेल. कारण जोपर्यंत तुमचा जातीय जनगणना होणार नाही तोपर्यंत तुमच्या सत्तेमध्ये तुम्हाला तुमचा डेटा कळणार नाही. आणि जर तुमचा डेटा जर तुम्हाला कळाला नाही तर तुम्हाला तुमच्या सत्तेमध्ये वाटा मिळणार नाही. आज जे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण गेले ते ह्यामुळेच गेले की ओबीसींची जातीय जनगणना न झाल्यामुळे ओबीसींचा डेटा नाही आहे, आणि डेटा नसेल तर तुम्हाला आरक्षणात, सत्तेमध्ये, नोकऱ्यांमध्ये, ॲडमिशन्समध्ये आरक्षणाचा वाटा नाही आहे. आणि म्हणून ओबीसींनी जातीय जनगणनेची जी काही भूमिका आहे ती लावून धरली पाहिजे. आणि हे जे काही ओबीसींचे नेते जे आहेत तथाकथित, जे ओबीसींचे नेते करत काँग्रेसमध्ये फिरत आहेत, राष्ट्रवादीत फिरत आहेत, शिवसेना भाजपमध्ये फिरत आहेत, मनसेत फिरत आहेत, ह्यांनासुद्धा तुम्ही वेळ पडली तर जाब विचारायची गरज आहे. कारण हे कुठलेही नेते, ओबीसींचे नेते हे काही ओबीसींचे मालक नाही आहेत. संपूर्ण ओबीसी समाज या ओबीसी नेत्यांचा काही मालकीचा किंवा यांच्या काही मक्तेदारीचा नाही आहे. ओबीसी समाज हा खूप मोठा समाज आहे आणि ओबीसी समाजानेच या राजकीय पक्षांना आणि या नेत्यांना मोठं केलेलं आहे. हे सर्व राजकीय नेते, हे सर्व राजकीय पक्ष हे ओबीसींच्या उपकाराखाली दबलेले आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाने स्वतःला बिलकुल कमी समजायची गरज नाही आहे. या सर्व राजकीय पक्षांना आणि या नेत्यांना आणि खास करून ओबीसी नेत्यांना जाब विचारायची गरज आहे की तुम्ही आमच्यासाठी जातीय जनगणनेसाठी जर मागणी लावून धरणार असाल तर तुम्ही आमचे आहात, नाही तर तुम्ही जातीने जरी ओबीसी असला तरी तुम्ही आमचे नाहीत. तुम्ही आमच्या हिताचं काहीच राजकारण करत नाही. सो अशा लोकांना आम्ही इथून पुढे मत देणार नाही, निवडून आणणार नाही. उलट ह्यांच्या विरुद्ध प्रचार करू आणि जे खरे ओबीसींसाठी, ओबीसी जातीय जनगणनेसाठी जे लोक उभे राहतील त्यांचं पॅनल उभं करून त्यांना आम्ही निवडून देऊ. ही स्वाभिमानी ठाम भूमिका आता ओबीसींनी घ्यायची गरज आहे. मी तुम्हाला काँग्रेसचं ओबीसी विरोधी जे काही धोरण आहे ते सांगितलं, भाजपचं ओबीसी विरोधी धोरण सांगितलं. हे करत असताना शिवसेना पण काही ओबीसींच्या बाजूनी आहे असं बिलकुल नाही आहे. शिवसेना हा पक्ष जो आहे, तुम्ही जर शिवसेनेचा अभ्यास केला तर शिवसेना ह्या पक्षाचा इतिहास जर आपण अभ्यास केला तर आपल्याला हे दिसून येतं की कोळी, आगरी, भंडारी आणि अख्ख्या महाराष्ट्रातून मुंबईतल्या गिरण गावांमध्ये, टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जो काही मराठी समाज आहेत, मोठ्या प्रमाणात ओबीसी, एससी, एसटी, बहुजन जो समाज आहे तो मराठी माणूस मुंबईमध्ये स्थिरावला होता. आणि या कामगारांच्या जीवावर, या मराठी माणसाच्या जीवावर जो मोठ्या प्रमाणात ओबीसी आहे, बहुजन आहे, त्याच्या जीवावर शिवसेना मोठी झाली. त्याच्या जीवावर शिवसेनेचा एवढा मोठा डोलारा उभा राहिला. परंतु असं असूनसुद्धा जेव्हा ओबीसींच्या जातीय जनगणनेचा प्रश्न उभा राहतो तेव्हा मात्र शिवसेनेने अतिशय चुकीची आणि ओबीसी विरोधी, बहुजन विरोधी भूमिका घेतलेली आपण पाहतो. ह्याचं मी तुम्हाला एक छोटे 2-3 उदाहरणं देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक आहे, जसं मी आत्ताच नाव सांगितलं, रिडल्स इन हिंदुइझम, म्हणजे हिंदू धर्मातली कोडी. हे जेव्हा पुस्तक जेव्हा प्रकाशित करण्यात आलं तेव्हा शिवसेनेच्या माननीय बाळासाहेबांनी या पुस्तकाला विरोध केला होता. ते असं म्हणले की हे पुस्तक आम्ही प्रकाशित होऊन देणार नाही. का बरं? कारण या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माची आणि हिंदू धर्माच्या नावावर, हिंदुत्वाच्या नावावर जे बहुजनांना, ओबीसींना गुमराह केलं जातं, त्यांना ब्रेनवॉश केलं जातं, त्यांना आर्थिक, सामाजिक, वैचारिक, राजकीय गुलाम केलं जातं, याची पोलखोल केलेली आहे. आणि
हा जो काही हिंदुत्ववादाचा जो काही एक राजकारणाचा जो प्रचार आहे त्याच्या आधारे कसं ओबीसींना बहुजनांना मानसिक गुलाम केलं जातं हे बाहेर पडू नये, हे सत्य समोर येऊ नये म्हणून शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंनी त्या काळामध्ये रिडल्स इन हिंदुइझमला विरोध केलेला आहे. कारण शिवसेनेचं राजकारण हे पहिल्या दिवसापासून हिंदुत्ववादावर उभं आहे आणि हिंदुत्ववादाचं राजकारण हे ब्राह्मणवादावर उभं असतं. हिंदुत्ववादाचं राजकारण हे बहुजनांच्या विरोधी उभं असतं, ओबीसींच्या विरोधी उभं असतं. हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. रिडल्स इन हिंदुइझम हे जो बाबासाहेबांचा ग्रंथ होता त्याला बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला होता. ह्याच्यातून त्यांचा जो ओबीसी विरोधी जो चेहरा आहे, बहुजन विरोधी चेहरा आहे, तो महाराष्ट्राच्या ओबीसींच्या समोर, बहुजनांच्या समोर, मराठी बहुजनांच्या समोर उभा राहिला. दुसरं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की जेव्हा मंडल कमिशनचा आयोग लागू झाला ओबीसींच्या हक्काचा, तेव्हा देखील शिवसेनेच्या माननीय बाळासाहेबांनी ओबीसींच्या आरक्षणाला विरोध केलेला आहे. ते म्हणले की मंडल कमिशन कशाला लागू पाहिजे, ओबीसींना आरक्षण कशाला पाहिजे, 27% आरक्षण नाही पाहिजे, आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे. आता बाळासाहेब ठाकरेंना किंवा शिवसेनेच्या नेत्यांना हे कळालं नाही किंवा त्यांना कळूनसुद्धा वळत नसेल कदाचित की आरक्षण हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे. शिक्षणामध्ये आरक्षण, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण, राजकीय आरक्षण हे काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे. तो रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्वाचा कार्यक्रम आहे की जो समाज, मग तो ओबीसी असेल, SC असेल, ST असेल, भटका असेल, विमुक्त असेल, मग तो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख कोणीही बहुजन असेल आणि महिला असतील, जो LGBTQIA म्हणजे तृतीयपंथी समाज घटक असेल, हा जो सगळा जो सेक्शन आहे तो शैक्षणिक आणि सामाजिक दोन्ही पद्धतीने मागासलेला आहे आणि या सगळ्या घटकांना जाती व्यवस्थेत चटके बसलेले आहेत. त्यामुळे ह्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे. म्हणजे मला असं लोक म्हणतात की मराठा समाजाची लोकसुद्धा गरीब आहेत गावांमध्ये, ब्राह्मण समाजाची लोक पण गरीब आहेत गावांमध्ये, मग त्यांना नाही का आरक्षण दिलं पाहिजे? त्यांना दिलं पाहिजे आणि त्यांना ऑलरेडी 10% आरक्षण आहेच EWSमध्ये. आज मोदी सरकारने 10% आरक्षण EWSचं हे सवर्ण म्हणजे अप्पर कास्टमधले ब्राह्मण आणि मराठा क्षत्रियांसाठी दिलेलंच आहे. परंतु ओबीसींनी, बहुजनांनी हे समजून घेण्याची गरज आहे की एखादा ब्राह्मण जरी गरीब असला, एखादा मराठा जरी गरीब असला तरी तो आर्थिकदृष्ट्या गरीब असतो, परंतु जातीयदृष्ट्या त्याचं जे स्थान असतं ते श्रेष्ठच असतं. म्हणजे उदाहरणार्थ कितीतरी ब्राह्मण आहेत, कितीतरी क्षत्रिय आहेत, कितीतरी मराठा आहेत, कितीतरी राजपूत आहेत, कितीतरी ठाकूर आहेत, कितीतरी कायस्थ आहेत, जे पैशाने जरी गरीब असले तरी ते एखाद्या श्रीमंत बहुजनाच्या घरामध्ये आपली मुलगी देत नाहीत, त्यांचा लग्नाचा व्यवहार करत नाहीत, कारण जाती व्यवस्थेमध्ये रोटीबेटीचा व्यवहार हा नाकारलेला आहे. म्हणून इथं आर्थिक स्थिती आडवी येत नाही, इथं जात आडवी येते. ठीक आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी, शिवसेनेच्या लोकांनी त्या काळात जो एक भूमिका घेतली की कशाला पाहिजे आरक्षण जातीनुसार, मंडल कमिशनचं, ओबीसीचं, आर्थिक निकषावर आरक्षण द्या, हे आरक्षणच रद्द करा, हा सगळा खोटा आणि अतिशय बोगस विचार या लोकांनी महाराष्ट्रासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणला. आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातला जो ओबीसी आहे, मराठी ओबीसी आहे, तो ह्या शिवसेनेच्या बोगस विचारांना बळी पडला. ठीक आहे. शिवसेनेचं ओबीसी विरोधी, दलित विरोधी, बहुजन विरोधी जी काही भूमिका आहे तिचं अजून एक तिसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. जेव्हा महाराष्ट्रामध्ये नामांतराच्या चळवळीचं एक वारं उभं राहिलं होतं की बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं जेव्हा नामांतराचं आंदोलन झालं, तेव्हासुद्धा ह्याच बाळासाहेब ठाकरेंनी आणि ह्या शिवसेनेनी बहुजनांच्या मागणीला विरोध केलेला आहे. त्या काळामध्ये बाळासाहेबांनी अतिशय जातीवादी अशी भूमिका घेतली होती की घरात नाही पीठ, कशाला हवं विद्यापीठ. आणि त्या काळामध्ये मराठवाड्यातल्या गावागावा, खेड्याखेड्यातल्या दलित बहुजन वस्त्यांमध्ये ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी लोकांनी, शिवसेनेच्या लोकांनी जो उत्मात केला होता, जो अन्याय अत्याचार केला होता, तो आजही मराठवाड्यातल्या बहुजन दलित वस्त्यांमध्ये तुम्ही जर गेलात, तिथली लोक तुम्हाला सांगतील की काय पद्धतीने ह्या लोकांनी तुमच्यावर किंवा आपल्यावर जातीय अन्याय अत्याचार केलेले आहेत. त्यामुळे शिवसेना, माननीय बाळासाहेब यांचं जरी हिंदुत्ववादाचं मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठी भाषा हे जरी चेहरा असला तरी ह्या लोकांचे खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत. ह्या लोकांचा ओबीसी विरोधी राजकारणाचा चेहरा, बहुजन विरोधी राजकारणाचा चेहरा हा पहिल्या दिवसापासून आहे. आणि म्हणून जो ओबीसी आहे, जो हिंदू ओबीसी आहे, जो वेगवेगळ्या जाती धर्मातला ओबीसी आहे, त्यांनी शिवसेनेच्या ह्या ओबीसी विरोधी, बहुजन विरोधी भूमिकेचा सुद्धा व्यवस्थित समजून घेणं, अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि शिवसेनेची ही जी बहुजन विरोधी, ओबीसी विरोधीची भूमिका आहे तिलासुद्धा जाहीर करणं, जनतेसमोर तिला नागडं पाडणं आणि त्यांच्यावर ही जबाबदारी लादणं, अकाउंटेबिलिटी लादणं की तुम्हीसुद्धा आमच्या ओबीसींवर अन्यायच केलेला आहे. कारण महाराष्ट्रातला मराठी ओबीसी, महाराष्ट्रातला तेली, महाराष्ट्रातला माळी, महाराष्ट्रातला धनगर, महाराष्ट्रातला लोहार, सुतार, विश्वकर्मा, नाभिक हा कुठला अफगाणिस्तानातला, पाकिस्तानातला, केनियातला, थायलंडमधला नाही आहे, तो मराठीच आहे. जेव्हा महाराष्ट्रातल्या
ओबीसी समाजाची जातीय जनगणना न झाल्यामुळे जेव्हा त्याला नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळत नाही, शिक्षणामध्ये आरक्षण मिळत नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळत नाही, तेव्हा तो अन्याय फक्त ओबीसींवर नसतो, तो महाराष्ट्रातल्या मराठी ओबीसींवर म्हणजे मराठी माणसावर अन्याय होत असतो. आणि मग हे जे शिवसेनासारखे जे पक्ष आहेत, जे मराठी माणसाचा खूप आम्ही तारणहार आहोत, आम्ही त्यांचे तारणहार आहोत, उद्धारक आहोत, असा जो काही एक प्रचार करतात, त्यांना देखील आपण सांगणं गरजेचं आहे की आम्ही देखील मराठीच आहोत, आम्ही ओबीसी देखील मराठीच आहोत आणि आमची जातीय जनगणनेची जी मागणी आहे ती मराठी माणसाचीच मागणी आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल शिवसेनेवाले की आम्ही मराठी माणसासाठी काम करत आहोत, तर तुम्ही ओबीसींच्या जातीय जनगणनेची मागणी लावून धरली पाहिजे. शिवसेनेमधूनच मनसे जन्माला आलेली आहे, कारण माननीय साहेबांचं जे काही राजकीय जी विचारधारा आहे ती शिवसेनेमधूनच जन्माला आलेली आहे. इतके वर्ष शिवसेनेमध्ये होते, शिवसेना मग वेगळे होऊन ते मनसेमध्ये आले आणि मनसेची सुद्धा जी काही भूमिका आहे ती ओबीसींच्या विरुद्ध आहे, आरक्षण विरोधी आहे. ओबीसींच्या जो हक्क आहे आरक्षणाचा त्याच्या विरुद्ध मनसेची भूमिका आहे. माननीय राजसाहेबांनी वेळोवेळी आरक्षणाच्या विरुद्ध भाषणं केलेली आहेत आणि हे भाषणं जाहीर आहेत, ही यूट्यूबवर आहेत, ही फेसबुकवर आहेत. असं नाही की हे लपलेलं कुठलं सिक्रेट आहे. राज ठाकरेंनी, माननीय राजसाहेबांनी ही भूमिका वेळोवेळी घेतलेली आहे की ओबीसींना आरक्षण कशाला पाहिजे, ते आर्थिक निकषावर. म्हणजे अजूनही या लोकांना कळत नाही आहे की आरक्षण हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे, तर तो हा सामाजिक प्रतिनिधित्वाचा कार्यक्रम आहे. तुमच्या देशामध्ये गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुकरांची संख्या मोजली जाते आहे शिवसेनावाल्यांनो, मनसेवाल्यांनो, पण तुमच्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची, ओबीसीची संख्या मोजली जात नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्हाला शरम वाटली पाहिजे. तुम्ही मराठी माणसाचं मराठी माणूस असं करत तुम्ही सगळीकडे फिरत असता, पण तुम्हाला मराठी ओबीसींसाठी आंदोलन करता येत नाही, त्यांच्या हक्कांसाठी तुम्हाला बोलता येत नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. हे झालं शिवसेना, मनसे, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचं पण तेच आहे. राष्ट्रवादी हा जो पक्ष आहे ग्रामीण भागामध्ये, हा ठराविक साखर सम्राट, सहकार सम्राट, शिक्षण सम्राट, सहकारी बँकांचे सम्राट, असे ठराविक काही 100 ते 150 मराठा कुटुंब आहेत महाराष्ट्रात. मोहिते पाटील, निंबाळकर, पवार, पाटील, असे काही ठराविक काही घराणी आहेत महाराष्ट्रामध्ये, सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, विदर्भ, कोकण. आणि हे ठराविक काही 100 ते 150 मराठा कुटुंब आहे आणि त्यांच्याच हातामध्ये राष्ट्रवादीची अस्सल सत्ता आहे, अस्सल पॉलिटिकल पॉवर आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसची लोक असं सांगतात की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्याच विचारांचे आहोत आणि आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर काम करतो आहे. परंतु ह्या लोकांचे सुद्धा खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे वेगळे आहेत. तुम्हाला मी साधं उदाहरण सांगतो. महाराष्ट्रातलं राष्ट्रवादी काँग्रेसचं जे काही राजकारण आहे ग्रामीण भागातलं ते सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध उत्पादक संघ, सहकारी कापूस गिरण्या ह्यांच्या जीवावर उभा आहे. परंतु ह्या ज्या सहकारी संघटना आहेत, कॉपरेटिव्ह बँका, कॉपरेटिव्ह शुगर मिल्स, कॉपरेटिव्ह दूध उत्पादक संघ, हे कुणाच्या मालकीचे आहेत? ह्याच्यामध्ये किती मातंग समाजाची लोक अध्यक्ष आहेत, चेअरमन आहेत? ह्याच्यामध्ये किती लोक हे खाटीक समाजाचे अध्यक्ष आहेत? ह्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये, दूध उत्पादक संघांमध्ये किती लोक हे मुसलमान समाजातले जे शिंपी आहेत, कासार आहेत, तांबोळी आहेत, ती लोक चेअरमन आहेत? किती दूध उत्पादक संघांमध्ये शिकलगर समाज किंवा डक्कलवार समाज हे लोक चेअरमन आहेत? ह्याच्यामध्ये 95% जास्त लोक हे मराठा समाजाचे आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं जे मूळ पॉवर सेंटर आहे ते मराठा समाजाच्या हातातच आहे. आणि महाराष्ट्रातलं सहकार, ग्रामीण भागातलं सहकार, कॉपरेटिव्ह, त्याचे खूप लोक गोडवे गातात की सहकाराच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राची प्रगती झाली, सहकार क्षेत्रामुळे ग्रामीण भागामध्ये सुबत्ता आली, प्रगती झाली, शेतकऱ्यांना पैसे मिळाले, दूध उत्पादक संघ वाढले, हे सगळं झालं. हे जे काही एक चित्र उभं केलं जातं आहे त्या चित्राची दुसरीसुद्धा बाजू आहे, जी अतिशय काळी बाजू आहे, जी अतिशय करप्ट बाजू आहे, भ्रष्ट बाजू आहे. आणि ती बाजू ही आहे की महाराष्ट्रातलं सहकार हे खऱ्या अर्थाने सहकार कधीच नव्हतं. महाराष्ट्रातली सहकार चळवळ ही जातीवादावर उभी असलेली चळवळ आहे. तुम्ही जर महाराष्ट्रातले जे काही सहकार महर्षी आहेत, मग ते विखे पाटील असतील किंवा दुसरे कोणी मराठा नेते असतील, मग ते अण्णासाहेब मगर असतील किंवा माननीय गोविंदराव पवार साहेब असतील, हे जितके पण मराठा नेते आहेत जे सहकाराची जमीन चळवळ उभी केली, हे सगळे मराठा आहेत. हे सगळे जमीन जुमला असणारे, जमिनीची मालकी असणारे, अप्पर कास्ट मराठा लोक आहेत. आणि त्यांनी त्यांच्या जमिनीच्या ताकदीवर, त्यांच्या जातीय ताकदीवर त्यांनी सहकाराची चळवळ उभी केली. सहकारी साखर कारखाने, दूध उत्पादक संघ, बँका उभ्या केल्या आणि त्याच्या जीवावर आज ते महाराष्ट्रातलं राजकारण कंट्रोल करतात. जर सहकाराची चळवळ जर खरी सहकाराची असेल तर मग एकाच कुटुंबाकडे सहकाराच्या संघटनांची जी काही मालकी आहे ती कशी काय येते? म्हणजे उदाहरणार्थ मोहिते पाटलांच्याच मुलाकडे साखर कारखाने कसे जातात?
किंवा काही ठराविकच कुटुंबांच्याकडे, मराठा कुटुंबांकडे सहकारी साखर कारखान्यांची मालकी कशी जाते. म्हणजे आजोबा पण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते, आजोबा, मग आता वडील पण चेअरमन आहेत, आणि आता मुलगा पण चेअरमन आहे, आणि मग नातू पण चेअरमन आहे. मग ही सहकारी संस्था नाही आहे, मग ही खाजगी संस्था आहे. आणि ह्या सगळ्या सहकारी चळवळीच्या नावाखाली महाराष्ट्रातला जो ग्रामीण शेतकरी आहे आणि जो बहुजन समाज आहे महाराष्ट्रातला, ग्रामीण भागातला जो 80% जास्त बहुजन आहे, तो मात्र ह्या सहकाराच्या नावाखाली या मराठा राजकारणाच्या वेठीला बांधला गेलेला आहे. आज तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात जा, पश्चिम महाराष्ट्रातून कुठेही जा जिथं साखर कारखाने आहेत, आणि तिथं ज्या साखर कारखान्याला ज्या शेतकऱ्याचा ऊस जातो त्याला विचारा की बाबा तू या जो साखर कारखाना ज्या माणसाच्या मालकीचा आहे, ज्या मराठा नेत्याच्या मालकीचा आहे, ज्या मराठा आमदाराच्या, खासदाराच्या, मंत्र्याच्या मालकीचा आहे, त्याच्या विरुद्ध तू प्रचार करू शकतोस का? त्याच्या विरुद्ध तू राजकीय भूमिका घेऊ शकतो का? तर तो शेतकरी तुम्हाला उत्तर देईल की नाही, मी ती करू शकत नाही, कारण मी जर यांच्या विरुद्ध गेलो तर माझा ऊस हे लोक साखर कारखान्यामध्ये घेणार नाहीत, माझं दूध हे यांच्या दूध उत्पादक संघामध्ये घेणार नाहीत, मला सहकारी आर्थिक बँकांमधून कर्ज मिळणार नाही, मला कर्जमाफी होणार नाही. म्हणजे या मराठा नेत्यांनी सहकाराच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्रातला बहुजन समाज अक्षरशः वेठीला धरला आहे, गुलाम केलेला आहे. आणि हे आज बोलायला कोणी तयार नाही आहे. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रातली सहकारी चळवळ ही फक्त सहकार चळवळ नाही आहे, ही मराठा जातीयवादी सहकार चळवळ आहे. आणि या मराठा जातीयवादी सहकार चळवळीमध्ये बहुजनांना फक्त वापरण्यात येतं, त्यांची मतांसाठी, त्यांच्या ऊसासाठी, त्यांच्या दुधासाठी. त्यांच्याच बँकांमधून कर्ज घ्या, त्यांच्याच कॉलेजमध्ये पोरांना शिकवा, लाख लाख रुपये डोनेशन द्या, आणि ह्याच मराठा नेत्यांना मोठं करा, हेच राजकारण मोठं करा. आणि ह्याच्यामुळे होतं असं की ग्रामीण भागातलं महाराष्ट्रातलं ग्रामीण राजकारण हे बहुजनांच्या हिताचा कुठलाच निर्णय घेत नाही. तुम्ही आजही बघा, जितके आपल्याकडे आता हा कार्यक्रम बघतायत, जितके ग्रामीण भागातले आपले जे प्रेक्षक आहेत, मी त्यांना खुलं आव्हान देतो, त्यांना मी खुलं चॅलेंज देतो की महाराष्ट्रामध्ये जी कर्जमाफी होते शेतकऱ्यांची, जे खरे शेतकरी आहेत, जे आज खरे कर्जबाजारी आहेत, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, अर्धा एकर, 1 एकर, 2 एकरचे कोरडवाहू शेतकरी आहेत, त्यांना मात्र कर्जमाफी करायला अक्षरशः वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांची, अधिकाऱ्यांची अक्षरशः खेटे घालावे लागतात, त्यांना आपल्या पायाचे जोडे झिजवावे लागतात. परंतु ते जर शेत जर एका आमदाराचा असेल, मंत्र्याचा असेल, खासदाराचा असेल, आणि तो जर मराठा आमदार, खासदार, कोणी तालेवार नेता असेल, तर त्याच्या शेतामध्ये पाणी असतं, त्याच्या शेतामध्ये आपोआप कॅनॉलचं पाणी येतं, त्याच्या शेतामध्ये आपोआप 24 तास वीज असते, मोटरला वीज असते, विहिरीला पाणी असतं. त्या शेतकऱ्याची जरी शेत नुकसानीमध्ये नसलं तरी त्याला कर्ज मिळतं, त्याचं कर्ज माफी होते, सगळं होतं. परंतु जो OBC जो अल्पभूधारक शेतकरी आहे किंवा शेतमजूर आहे, आज या मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करणारे, या मोठमोठ्या जमीनदार मराठा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करणारा जो शेतमजूर आहे, जो भूमिहीन मजूर आहे, तो आज OBC आहे, SC आहे, ST आहे. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला मी, बंधू भगिनी, एक साधं उदाहरण, छोटंसं एक्झाम्पल. आपल्या महाराष्ट्रामध्ये जो ऊसतोड कामगार आहे, जो ऊस तोडतो, जो ग्रुपनी तांड्यानी ऊस तोडायचंच काम करतो आहे, तो जो समाज आहे तो मराठा नाही आहे. ऊसतोड कामगार हा मराठा नाही आहे. ऊसतोड कामगार हा काही चंद्रकायस्थ CKP नाही आहे. ऊसतोड कामगार हा ब्राह्मण नाही आहे. ऊसतोड कामगार हा मुसलमानांमधला अप्पर कास्ट अशरफ नाही आहे. ऊसतोड कामगार हा वंजारी आहे, हा बहुजन आहे, हा धनगर समाजातून येतो, हा दलित, शोषित, वंचित OBC समाजातून, बहुजन समाजातून येतो. म्हणजे कामगार मात्र बहुजन आहे आणि मालक मात्र, जमीनदार मात्र, साखर कारखान्यांचे, सहकार कारखान्यांचे जे चेअरमन आहेत ते मात्र मराठा आहेत. आणि ती लोकं ठरवतात महाराष्ट्रामध्ये राजकारण कुणी करायचं, तुम्हाला किती कर्ज द्यायचं, तुमच्या शेताला पाणी द्यायचं का नाही द्यायचं, तुमचं पीक कर्ज माफ करायचं का नाही करायचं. आणि हे कशावरून ठरतं की तुम्ही त्यांना राजकारणामध्ये मदत करा. नाही केलं, त्यांच्या विरुद्ध भूमिका घेतली तर तुमचं गावामध्ये राहणं अक्षरशः हराम केलं जातं, त्रास दिला जातो. हे आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये केलं जातं. आणि हे कुठलाही नेता, कुठलाही काँग्रेसचा नेता, राष्ट्रवादीचा नेता, भाजपचा नेता, शिवसेनेचा नेता, मनसेचा नेता, कम्युनिस्ट पार्टीचा नेता, शेतकरी कामगार पक्षातला नेता, समाजवादी नेता, कुणीही याबद्दल काही बोलत नाही. हे सत्य आहे, पण हे बोलायला लोक घाबरतात. परंतु मी मात्र कोणाचीही पर्वा करणार नाही, कारण बहुजन समाजाचं जे हित आहे ते त्याची स्थिती जी आहे ती जाहीर पद्धतीने बोलण्यातूनच तुम्हाला सत्य जे आहे ते कळणार आहे. म्हणून मी तुम्हाला हे स्पष्ट सांगितलं. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि डावे, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी हे देखील आज OBCच्या विरुद्ध भूमिका घेताना आपण पाहतो. मला तुम्ही सांगा, ज्या शेतकरी कामगार पक्ष आणि शेतमजुरांसाठी हे शेकाप, लाल बावटा, कम्युनिस्ट, सोशलिस्ट लोक आंदोलनं करतात, असं म्हणतात की आम्ही शेतमजुरांसाठी, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो. या लोकांना, या कम्युनिस्टांना, समाजवाद्यांना, लेफ्टच्या लोकांना, डाव्या लोकांना एवढं कळत नाही का की भारतातला शेतकरी हा मेजॉरिटी कोण आहे? भारतातला शेतमजूर हा मेजॉरिटी OBC आहे, बहुजन आहे, दलित आहे. भारतातला अल्पभूधारक हा बहुजन आहे, OBC, SC, ST आहे.
पण त्याच्या हक्कासाठी जातीय जनगणना होणं, ओबीसीची जातीय जनगणना होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण त्यासाठी एकही डावा नेता, एकही कम्युनिस्ट नेता, एकही सोशलिस्ट नेता, एकही समाजवादी नेता, एकही शेतकरी कामगार पक्षाचा नेता तोंड उचकटून बोलायला तयार नाही आहे. अक्षरशः वटवट करणारा कन्हैया कुमार, फार पोपटासारखा बोलणारा कन्हैया कुमार जेव्हा राजकीय संधी मिळते, राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसमध्ये जातो. ज्या काँग्रेसला हाच कन्हैया कुमार काही दिवसा अगोदर शिव्या देत होता, आता त्याच कन्हैया कुमारला काँग्रेस गोड लागायला लागली, गोड वाटायला लागली. म्हणजे तुम्ही पाहू शकता की काँग्रेस असो किंवा कम्युनिस्ट, सोशलिस्ट, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, भाजप कोणीही असो, हे सगळे एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत, एकाच माळ्याचे मणी आहे आणि ह्यातलं कुणीही ओबीसींना न्याय देणारं नाही. आणि याचं कारण हे आहे की ओबीसी समाज स्वतः संघटित नाही आहे. आजपर्यंत ओबीसी समाजाने स्वतःची चळवळ उभी केली नाही आहे, स्वतःची स्वतंत्र संघटना बांधलेली नाही आहे आणि म्हणून ओबीसींवर आज इतकी वाईट स्थिती आलेली आहे. ओबीसींनी जे आंबेडकरी समाज आहे त्याच्याकडून खऱ्या अर्थाने प्रेरणा घ्यायची गरज आहे. ओबीसींनी हे देखील पाहायची गरज आहे की यूपीसारखं राज्य, उत्तर प्रदेशसारखं राज्य जे ब्राह्मणवादाचा, मनुवादाचा गड मानला जातो, त्या राज्यामध्ये मान्यवर काशीरामांनी आणि मायावती बहन मायावतींनी एवढी मोठी चळवळ बांधली. तुम्हाला खोटं वाटेल, मी तुम्हाला एक छोटीशी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, तुम्हाला कळून येईल की त्या काळामध्ये यूपीमध्ये काय जातीवाद होता, काय कास्टिझम होतं. जेव्हा 1970-75च्या काळामध्ये जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता आणि महाराष्ट्रामध्ये तेव्हा पवारसाहेब महाराष्ट्राचं नेतृत्व सांभाळत होते. महाराष्ट्रामध्ये त्या टायमाला दुष्काळ पडला होता, अन्नधान्य नव्हतं आणि महाराष्ट्रामध्ये अन्नधान्य यावं, दुसऱ्या राज्यांमधून यावं म्हणून पवारसाहेब उत्तर प्रदेशमध्ये गेले होते. त्या टायमाला कमलाप्रसाद तिवारी यांचं राज्य यूपीमध्ये होतं. कमलाप्रसाद तिवारी का त्रिपाठी हे ब्राह्मण होते, यूपीचे ब्राह्मण होते आणि मुख्यमंत्री होते. आणि कमलाप्रसाद यांच्या ऑफिसची अशी पद्धत होती की त्यांना भेटायला जो कोणी येईल त्याला त्यांचे पाया पडावं लागायचं. आणि पवारसाहेबांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या ग्रंथामध्ये, या पुस्तकात हा उल्लेख केलेला आहे की ते जेव्हा कमलाप्रसादांच्या ऑफिसमध्ये गेले, यूपीच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये गेले, तेव्हा त्यांनी त्यांना पाया पडून हात जोडले नाहीत आणि त्याचा राग या कमलाप्रसादांना आला होता. म्हणजे बघू शकता की एक राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबत कशा जातीयवादी पद्धतीने वागू शकतो. आणि याच यूपीमध्ये जेव्हा इतका मोठ्या प्रमाणात मनुवाद आणि ब्राह्मणवाद इतका चिवट पद्धतीने होता, त्या यूपीमध्ये मान्यवर काशीरामांनी, मायावतींनी परिवर्तन घडवलं, राजकीय परिवर्तन घडवलं आणि आज तिथं बसपासारखा खूप मोठा पक्ष तयार झालेला आहे. ठीक आहे, हे कसं झालं? कारण आंबेडकरी समाज एक झाला. आंबेडकरी समाजाने फुले, शाहू आंबेडकर, पेरियार, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या विचारांचं प्रबोधन केलं, जनजागरण केलं. शेवटच्या माणसापर्यंत, गाव खेड्यापर्यंत मान्यवर काशीराम गेले. त्या काळात मान्यवर काशीरामांनी सायकलवर अख्ख्या यूपीचं मोहीम काढली होती, यात्रा केली होती आणि त्याच्यातून त्यांनी यूपीतल्या गाव खेड्यामध्ये जाऊन तिथले जे बहुजन आहेत, तिथले जे शोषित वंचित दलित आहेत त्यांना एकत्र केलं, त्यांचं संघटन बांधलं. त्यातून बसपासारखा एवढा मोठा राजकीय पर्याय उभा राहिला. हे यूपीमध्ये होऊ शकतं. परंतु जे बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातले आहेत, जे महात्मा फुले महाराष्ट्रातले आहेत, ज्या सावित्रीबाई फुले महाराष्ट्रातले आहेत, ज्या अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रातले आहेत, त्या महाराष्ट्रात मात्र ओबीसींची स्वतंत्र राजकीय संघटना अजूनही तयार झालेली नाही. ओबीसींची स्वतंत्र राजकीय संघटना तयार न झाल्यामुळे ओबीसींचा एक स्ट्रॉंग सामाजिक सांस्कृतिक दबावगट तयार होत नाही, प्रेशर ग्रुप तयार होत नाही आणि म्हणून सर्व राजकीय पक्षामध्ये काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, डावे, उजवे सगळेच ओबीसींना गृहीत धरतात. आणि जेव्हा ओबीसींवर अन्याय होतो तेव्हा ओबीसी अक्षरशः ह्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे या नेत्यांच्या समोर भिका मागत असतो की आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला मदत करा, आम्हाला न्याय द्या. हे लोक तुम्हाला न्याय देणारच नाही आहेत. हे लोक तुम्हाला न्याय देणार नाही आहेत कारण ह्यांचं राजकारण हे ओबीसींच्या दमनावर, शोषणावरच उभं आहे. कसायाच्या घरामध्ये शेळ्या मेंढ्यांना कधी न्याय मिळत नसतो. कसायाच्या घरामध्ये शेळ्या मेंढ्यांना कापलंच जातं. त्यामुळे ओबीसींनी आपल्या हितासाठी, आपल्या हक्कांसाठी, जातीय जनगणनेच्या हितासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, भाजप, डावे यांच्या कोणाच्याही नादी न लागता आपली स्वतंत्र सामाजिक संघटना, राजकीय संघटना आता उभी केलीच पाहिजे. आणि संघटना उभी करायची म्हणजे 1760 संघटना उभ्या करायचं असं नाही. म्हणजे मला हे देखील माहिती आहे की महाराष्ट्रात ओबीसींच्या आता अक्षरशः 1760 संघटना उभ्या राहिलेल्या आहेत. 5-10 लोकांची संघटना आहे आणि त्या 5-10 लोकांच्या संघटनेच्या नेत्याला तो स्वतः नेता आपल्याला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतो. असा बावळटपणा आज ओबीसींच्या चळवळीमध्ये होतो आहे. आणि यातले बरेचसे ओबीसीचे चळवळीचे नेते हे प्रामाणिकपणे ओबीसीसाठी काम करत नाही आहेत. त्यातले बरेचसे नेते हे राजकीय पक्षांना जॉईन आहेत. छुप्या पद्धतीने ते राजकीय पक्षांचं, त्यांच्या नेत्यांचं काम करत आहेत आणि ह्या नेत्यांपासून ओबीसींना नुकसानच होणार आहे. म्हणून ओबीसींनी, बहुजनांनी आपली स्वतंत्र राजकीय संघटना उभं करताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाची तळी उचलणारा नेता, कुठल्याही राजकीय नेत्याची तळी उचलणारा नेता हा आपला नेता होऊ शकत नाही.
ओबीसींचे खरे नेते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ओबीसींचे खरे नेते हे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. ओबीसींचे खरे नेते हे सावित्रीबाई फुले आहेत, फातिमा शेख आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत, पेरियार आहेत. हे ओबीसींचे खरे नेतृत्व आहेत. ह्यांच्या विचारांच्या दिशेने जर आपण काम करत राहिलो तर ओबीसींना खऱ्या अर्थाने आपल्या हक्कांसाठी बळ मिळेल, संघटन तयार करता येईल आणि ओबीसींच्या जातीय जनतेचा प्रश्न सुटेल. ओबीसींनी आपल्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारांचं जागरण करायची अतिशय जास्त गरजेचं आहे. मी हे पाहतो, मी स्वतः ओबीसींच्या समाजामध्ये आज पुण्यामध्ये महाराष्ट्रभर काम करतो आहे. ओबीसी समाज हा इतका करंट आहे, इतका दळभद्री समाज आहे. माझाच समाज आहे, माझेच बंधू भगिनी आहेत, परंतु हे सांगताना मला अतिशय दुःख, वेदना आणि रागही येतो ओबीसींवर की हा कसा मेल्यासारखा समाज आहे, हा कसा मुरदाड समाज आहे की हा समाज आपल्याच आईबापांना नाकारतो. हा ओबीसी समाज बाबासाहेब आंबेडकरांना नाकारतो. आज ओबीसी समाजाच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो दिसून येत नाही, महात्मा फुलेंचे पुस्तकं दिसून येत नाही, पर रामदास स्वामींचे फोटो दिसून येतात, स्वामी समर्थांचे फोटो दिसून येतात. कुठला तरी बाबा, कुठला तरी गुरु, कुठला तरी देवऋषी ह्याच्या नादाला ओबीसी लागलेला आहे. आमच्या बायका, आमच्या माता भगिनी, ओबीसींच्या माता भगिनी, नवरात्र झाली तर आज हिरवा रंग साडीचा, आज पिवळा रंग साडीचा, आज लाल रंग साडीचा, ह्यामध्ये अडकल्यात. परंतु तुम्हाला हक्क दिलं, आज या ओबीसींच्या महिला छान छान साड्या घालून फिरू शकतात, नोकऱ्या करू शकतात, काम करू शकतात, डॉक्टर, इंजिनियर, वकील बनू शकतात, अधिकारी बनू शकतात. हे कुणाच्या जीवावर? ह्या ओबीसींच्या महिलांना शिक्षणासाठी शाळा काढली महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी. या ओबीसींच्या महिलांना शिकवण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी आपल्या अंगावर चिखल शेणाचे गोळे झेलले, दगड धोंडे झेलले. आणि ह्या मात्र ओबीसींच्या महिला अक्षरशः बावळटासारख्या चुकीच्या गोष्टींमध्ये वाहत चालल्यात. ओबीसीच्या महिलांनी सावित्रीबाई फुले ह्यांच्या विचाराचं जागरण करण्याची गरज आहे. ओबीसीच्या महिलांनी आपल्या मुलांना पाळण्यामध्ये असल्यापासून महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, अण्णाभाऊ साठे ह्यांचे विचार, सावित्रीबाई फुले यांचे विचार आणण्याची गरज आहे. एक लक्षात घ्या ओबीसींनो, सरस्वती ही तुमच्यासाठी विद्येची देवता नाही आहे. सरस्वतीने पिढ्याने पिढ्या, शेकडो पिढ्या ओबीसींना, बहुजनांना ज्ञानाची, विद्येची दारं बंद ठेवली. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी तुमच्यासाठी शिक्षणाची दारं उघडी केली. त्यामुळे जर ओबीसींच्या महिलांना नवरात्र किंवा महिलांचा दिवस, महिला दिवस, महिला सशक्तीचा दिवस साजराच करायचा असेल तर त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या विचाराचं जागरण केलं पाहिजे. सावित्रीबाईंचे विचार आपल्या मुलाबाळांमध्ये पसरवले पाहिजेत. देव, अंधश्रद्धा, कर्मकांड ह्यातून बाहेर पडले पाहिजे. ह्याच्यातून तुमचं शोषण होतं. आज ओबीसींच्या महिला मोठ्या प्रमाणात हे साधू बाबा ह्यांच्या नादी लागलेल्या आहेत. यामुळे ओबीसींच्या महिलांचं लैंगिक शोषण होतं आहे, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन होतं आहे. हे बाबा, हे गुरु ज्या मोठ्या प्रमाणात ज्या बायकांचं शोषण करत आहेत, लैंगिक शोषण करत आहेत, पैशाचं आर्थिक शोषण करत आहेत, ह्या महिला, या माता भगिनी येतात कुठून? कोणत्या समाजातून येतात? कुठल्या जातीतून येतात? या ओबीसी बहुजन समाजातून येतात. आज भारताची इतकी वाईट स्थिती आहे की नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ही संस्था आहे जी भारतामध्ये महिलांवर, बहुजन महिलांवर कुठल्या प्रकारचे जातीय अन्याय अत्याचार होतात, किती महिलांवर बलात्कार होतात, किती महिलांना लैंगिक हिंसाचार सहन करावा लागतो, हुंड्याच्या बद्दलचा अन्याय अत्याचार सहन करावा लागतो, कौटुंबिक हिंसाचार सहन करावा लागतो, याची संपूर्ण आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जाहीर करतं. ह्याच्यामध्ये शेड्यूल कास्टच्या बायकांसाठी, महिला माता भगिनींचं एक कॉलम आहे. शेड्यूल ट्राईबच्या म्हणजे आदिवासी महिलांवर जे काही जातीय अन्याय अत्याचार होतो आहे, लैंगिक अन्याय अत्याचार होतो आहे, ह्याची पण एक आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे असते. परंतु आमच्या ओबीसी महिला, तेली, माळी, घडशी, कलावंत, शिंपी, लोहार, सुतार, धनगर, डोंबारी ह्या ज्या आमच्या महिला आहेत त्यांच्यावर काय पद्धतीचे लैंगिक अत्याचार होत आहेत, आमच्या ओबीसीच्या महिलांवर किती रेप होत आहेत, त्यांना कौटुंबिक हिंसाचाराचा किती सामना करावा लागतो आहे, आमच्या महिलांवर कुठल्या पद्धतीने जातीय अत्याचार होत आहेत, कारण ते होत आहेत. जर भारतामध्ये दर मिनिटाला, दर तासाला तर समजा 100 बलात्कार होत असतील तर या 100 बलात्कारांमध्ये कमीत कमी 50% बलात्कार हे आमच्या ओबीसी महिलांवर होत आहेत. कारण ओबीसींची जनसंख्याच भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये 50%पेक्षा जास्त आहे. जर ओबीसी महिलांवर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जातीय, लैंगिक अन्याय अत्याचार होत असेल, त्याची कुठलीही संख्या, त्याची कुठलीही आकडेवारी, त्याचा कुठलाही डेटा NCRBकडे नाही, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे नाही, भारत सरकारकडे नाही, महाराष्ट्र सरकारकडे नाही. लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना. या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारला, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. आणि केंद्रातल्या भाजप सरकारला, मोदी सरकारला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे की तुमच्या देशामध्ये ओबीसी महिलांवर काय अन्याय अत्याचार होतो आहे, काय पद्धतीचं लैंगिक शोषण होतं आहे, याची तुमच्याकडे साधी आकडेवारी नाही आहे. आणि तुम्ही जिजाऊंचं नाव घेता, तुम्ही अहिल्याबाई होळकरांचं नाव घेता, तुम्ही सावित्रीबाई फुलेंचं नाव घेता. तुम्हाला अधिकार नाही आहे, तुम्हाला हक्क नाही आहे या
महान स्त्रियांचं नाव घ्यायचं. जर तुम्हाला ओबीसीच्या महिलांच्या वर कुठल्या पद्धतीचा अन्याय अत्याचार होतो आहे हे जर तुम्हाला माहितीच नसेल तर तुम्ही आमचं शोषण करत आहात. तुम्ही आम्हाला वापरून घेतात, फक्त वोट बँकसाठी वापरून घेतात. आणि हे का होतं आहे? ओबीसीच्या महिलांवर जातीय अन्याय अत्याचार होतो आहे, लैंगिक अन्याय अत्याचार होतो आहे, याची कुठली आकडेवारी नाही आहे. का? कारण ओबीसीची भारतामध्ये संख्याच किती आहे हेच माहिती नाही. ओबीसी महिलांची संख्याच माहिती नाही. का? कारण ओबीसीची जातीय जनगणनाच होत नाही. म्हणजे बघा, सगळं शेवटी फिरून कुठे येतं? ओबीसीच्या जातीय जनगणनेच्या प्रश्नाशी निगडीत आहे. जर ओबीसीची जातीय जनगणना झाली तर ओबीसीच्या महिला, ओबीसीचे पुरुष, ओबीसीच्या स्त्रिया, ओबीसीचे मुलं, त्यांची शैक्षणिक, आर्थिक, कौटुंबिक सगळी माहिती भारत सरकारकडे येईल आणि त्यानुसार ओबीसीच्या हक्कासाठी योग्य ती ध्येय धोरणं भारत सरकारला, महाराष्ट्र सरकारला तयार करता येईल. आणि हे जर करायचं असेल तर ओबीसींना आता स्वतःच्या जीवावर, काँग्रेसच्या जीवावर नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावर नाही, शिवसेनेच्या जीवावर तर अजिबात नाही, भाजपच्या जीवावर तर अजिबात नाही, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, डावे, उजवे, समाजवादी, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष या सगळ्यांना लाथाडून, या सगळ्यांना नाकारून ओबीसींना आपली स्वतंत्र सामाजिक राजकीय चळवळ उभीच करावी लागणार. त्याशिवाय ओबीसींना पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बहुजनांना, ओबीसींना हाच संदेश दिलेला आहे की तुम्ही दुसऱ्याच्या राजमहालाचं स्वप्न बघू नका, स्वतःची हक्काची झोपडी तयार करा, स्वतःची हक्काची झोपडी शाबूत ठेवा आणि ओबीसींनी, दलितांनी, बहुजनांनी शासनकर्ती जमात बना. हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे, हे अण्णाभाऊ साठेचं स्वप्न आहे, हे महात्मा फुलेंचं स्वप्न आहे. आणि ते जर आपल्याला स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ओबीसींना आता सामाजिक राजकीय स्वतंत्र चळवळ उभी करावी लागेल. या ओबीसीचे जे नेते आहेत, तथाकथित नेते, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसेमध्ये, या सगळ्यांना नाकारा. कारण हे ओबीसीचे नेते जे आहेत हे बस म्हणले की बसतात, उठ म्हणले की उठतात. हे सगळे आपल्या स्वार्थासाठी या पक्षांच्या नादाला लागलेले आहेत. या ओबीसी नेत्यांचं ह्या पक्षात जाऊन स्वतःचं भलं झालेलं आहे. याच ओबीसी नेत्यांची मुलं आता आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या बायकांना तिकीटं मिळतात, त्यांच्या मुलींना, त्यांच्या मिसेसना तिकीटं मिळतात, त्यांनी करोडोची प्रॉपर्ट्या केलेल्या आहेत. परंतु ओबीसी सामान्य समाज मात्र अजूनही मागासलेला आहे, अजूनही मागे आहे. म्हणजे हे जे ओबीसी नेते जे आहेत, की जे ओबीसीचे नेते म्हणून स्वतःला म्हणून घेतात, ह्यांच्यासुद्धा नादी लागायची गरज नाही. आजपर्यंत ओबीसीच्या मागच्या नेत्यांनी जे काही काम केलं असेल, चांगलं काम, त्याच्याबद्दल माझ्या सगळे तरुण कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मनामध्ये आदर आहे, आम्ही त्यांना थँक्यू म्हणतो, हात जोडतो. परंतु आमचा सगळा ओबीसी समाज आम्ही या ओबीसी नेत्यांच्या दावणीला बांधणार नाही म्हणजे नाही. तुम्ही आमच्या संपूर्ण समाजाचे मालक नाही आहात. आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, आमच्या जीवावर तुमचं राजकारण चालू आहे. ओबीसी नेत्यांना तुम्ही आमचे मालक नाही आहात, आम्ही तुमचे मालक आहोत. आणि तुम्ही जर आमच्या जनगणनेच्या हक्कासाठी जर लढणार नसाल प्रामाणिकपणे आणि तुमच्या स्वार्थी राजकीय हितसंबंधांना साईडला ठेवून आमच्यासाठी लढणार नसाल तर आम्हालासुद्धा तुमची गरज नाही. आम्ही आमचे नवीन नेतृत्व, तरुण नेतृत्व उभे करू. कारण आता ओबीसीमध्ये सुद्धा तरुण मुलं बोलत आहेत, लिहित आहेत, अभ्यास करत आहेत, अभ्यासू पद्धतीने आपली मांडणी करत आहेत. त्यामुळे ह्या जुन्या म्हाताऱ्या ओबीसी नेत्यांची आम्हाला गरज नाही. जर ते आमच्यासाठी जर बोलणार नसतील, आमच्या हक्कांसाठी लढणार नसतील तर आम्हाला तुमची गरज नाही. आता महाराष्ट्रामध्ये एक असं वातावरण आहे की महाविकास आघाडीचं सरकार म्हणतं की ओबीसीची जातीय जनगणना झाली पाहिजे. त्याचा जो रिपोर्ट आहे, इंटरिम रिपोर्ट, तो आम्ही केंद्र सरकारला दिलेला आहे, कोर्टाकडे दिलेला आहे. आता कोर्टच त्याचा निर्णय घेईल किंवा केंद्र सरकारच त्यांनी एम्पिरिकल डेटा द्यावा आणि एम्पिरिकल डेटाच्या आधारे ओबीसीची जनगणना हवी. केंद्र सरकार म्हणते की आम्ही एम्पिरिकल डेटा देऊ शकत नाही, आम्ही एम्पिरिकल डेटा देणार नाही. राज्य सरकारने, महाराष्ट्राने जनगणना करावी ओबीसीची. या दोघांच्यामध्ये ओबीसींचं मात्र मरण आहे. म्हणजे हे असं झालं की दोन्हीही महाविकास आघाडीची लोकं आणि केंद्रातलं भाजप सरकार हे दोघंही ओबीसींच्या जनगणनेच्या बाबतीमध्ये प्रामाणिक दिसून येत नाही आहेत. आणि म्हणून आता वेळ आलेली आहे की ओबीसीने स्वतःची संघटना बांधून, स्वतःचा दबाव गट, प्रेशर ग्रुप्स तयार करून या दोन्हीही राजकीय, राज्य सरकार आणि केंद्र सरकारना जाब विचारायची गरज आहे. आत्ता आपण हे देखील पाहतोय, मी स्वतः ओबीसींच्या चळवळीमध्ये काम करतोय, पुण्यामध्ये, महाराष्ट्रभर आम्ही आत्ता फिरत असतो. आणि एक खूप धोकादायक प्रकार आत्ता आम्ही पाहतोय, जो मला तुम्हाला सांगायचं आहे, अवेअर करायचं आहे, तो म्हणजे काही ठराविक नेते, ओबीसींचे ठराविक नेते किंवा ओबीसींच्या राज्य मागासवर्गीय आयोगातले काही ठराविक व्यक्ती यांना सामान्य ओबीसीच्या चळवळीमध्ये सोडलं जात आहे की तुम्ही जा, तुम्ही यांच्या सभांमध्ये जा, तिथं भाषणं द्या काय. परंतु ओबीसींच्या जातीय जनगणनेच्या प्रश्नाबद्दल काही बोलू नका, त्याच्यासाठी कुठली ठाम प्रखर भूमिका घेऊ नका. ही जी काही लोकं सोडली गेलेली आहेत, ही जी काही लोकं पेरली गेलेली आहेत ओबीसीच्या आंदोलनामध्ये, ह्या लोकांपासून सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. आपण हे देखील पाहतो की ओबीसीचे नेते जे स्वतः आमदार आहेत, जे स्वतः मंत्री आहेत, ज्यांच्याकडे पदं आहेत, जे राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आहेत, ह्या लोकांकडे अधिकार आहेत. ही लोकं यांनी जर ठरवलं तर ओबीसींच्या जातीय जनगणनेसाठी ही लोकं ठराव पास करू शकतात. परंतु ही लोकं तसं न करता
रस्त्यावर येतात आहेत, ओबीसीच्या कार्यकर्त्यांमध्ये जातात आहेत आणि म्हणतात की नाही आम्ही पण तुमच्यासोबत आहोत. या राज्य मागासवर्गीय आयोगातले जे ओबीसीचे नेते आहेत तथाकथित, ज्या सगळीकडे फिरत आहेत किंवा जे नेते आहेत ओबीसीचे, तुम्ही रस्त्यावर यायची गरज नाही. रस्त्याची लढाई आम्ही लढू. तुमच्याकडे आता पद आहे ना, तुमच्याकडे आता चेअर आहे ना, तुमच्याकडे आता पॉवर आहे ना, त्याचा उपयोग करा. तुम्ही आत्ता बसलेला आहात ना राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बॉडीवर, तिथे बसून तुम्ही आज ठराव पास करू शकता. आज राज्य मागासवर्गीय आयोगात जितके सदस्य आहेत त्यांना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटचे अधिकार असतात, त्यांना न्यायालयीन अधिकार असतात. त्याच्या आधारे ते आज सरकारला, महाविकास आघाडीला समन्स पाठवू शकतात, नोटीस पाठवू शकतात की तुम्ही ओबीसीची जातीय जनगणना का करत नाही आहात. परंतु हे न करता राज्य मागासवर्गीय आयोगातले काही ठराविकच लोक आहेत, 1-2च लोक आहेत, ज्यांना बरोबर ह्या महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी ओबीसीचं जे आंदोलन आहे ते हायजॅक करण्यासाठी पेरलं गेलेलं आहे. ह्या नेत्यांपासून ओबीसीच्या नेत्यांनी सावध राहायची गरज आहे, ओबीसीच्या चळवळींनी सावध राहायची गरज आहे. कारण हे सगळे जे नेते आहेत महाविकास आघाडीतले ओबीसी नेते आणि राज्य मागासवर्गीय आयोगातले जे जे काही सदस्य आहेत जे आज ओबीसीमध्ये फिरत आहेत, हे सगळे शेवटी डायरेक्टली आणि इनडायरेक्टली या महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या पक्षाच्या नेतृत्वाशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे ही माणसं ओबीसींच्या जातीय जनगणनेच्या हक्कासाठी ठामपणे, आक्रमकपणे कुठलीही बाजू मांडणार नाहीत. हे मी तुम्हाला 100% सांगतो, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. कारण हे जे राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आहेत, ज्या ओबीसीच्या कार्यक्रमांमध्ये फिरत आहेत, त्यांच्या भाषणांना मी स्वतः होतो, त्या कार्यक्रमांमध्ये मी स्वतः व्यासपीठावर होतो आणि त्यांची जी भाषा आहे ती चुकीची आहे. त्यांच्या भाषणामध्ये कुठलीही आक्रमकता नाही आहे. ओबीसींची जातीय जनगणना व्हावी यासाठी ही लोक कुठलीही प्रयत्नशील नाही आहेत. फक्त यायचं, भाषणं करायची आणि बहुजनांना, ओबीसींना भावनिक करायचं. कारण ह्या लोकांना चांगलं माहिती आहे की बहुजनांच्या व्यासपीठावर जायचं, बाबासाहेबांचं कौतुक करायचं, गुणगान करायचं, महात्मा फुल्यांचं गुणगान करायचं, कौतुक करायचं, सावित्रीबाईंचं गुणगान करायचं, कौतुक करायचं, अण्णाभाऊ साठेंचं गुणगान करायचं, कौतुक करायचं, जय भीम म्हणायचं. म्हणजे आपला बहुजन समाज असतो भावनिक, तो भावनिक होता, त्याला वाटतं की हा आपलाच माणूस आहे, तो ह्यांच्या विश्वास ठेवून मोकळा होतो. ओबीसी समाजाने, बहुजन समाजानं आता भावनिक व्हायची गरज नाही, त्यांनी हुशार, जागरूक व्हायची गरज आहे. प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता जो बाबासाहेबांचं गुणगान करतो, जो जय भीम म्हणतो, तो तुमच्या हक्कासाठी, बाबासाहेबांच्या विचारांसाठी प्रामाणिकपणे काम करेलच असं नाही, असं अजिबात नाही. त्यामुळे असे जे फसवे लोक आहेत ते जे बाबासाहेबांच्या नावावर, महात्मा फुल्यांच्या नावावर, सावित्रीबाईंच्या नावावर, बहुजनवादाच्या नावावर, आंबेडकरवादाच्या नावावर तुमची दिशाभूल करतायत, ह्या लोकांपासून सुद्धा जागरूक राहायची गरज आहे. आणि ह्याची एक साधी तुम्हाला मी टेस्ट सांगतो. बाप दाखव नंतर श्राद्ध घाल. जे तू बोलतोयस ते तू करतोयस का? तू जर नुसतंच मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतोयस पण तू करत तर काहीच नाही आहेस, तर मग तू प्रामाणिक नाही आहेस. ही एक साधी टेस्ट आहे, आपण या लोकांना जाहीरपणे विचारलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींना जर आपल्याला कायमचं स्वरूप उत्तर हवं असेल तर ओबीसींची जातीय जनगणना होणं गरजेचं आहे. माझ्या ओबीसी बंधू भगिनींनो, माझ्या आंबेडकरी बंधू भगिनींनो, एक लक्षात घ्या, जोपर्यंत ओबीसींची जातीय जनगणना होत नाही तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत, महात्मा फुलेंच्या स्वप्नातला भारत, सावित्रीबाई फुलेंच्या स्वप्नातला भारत हा तयार होऊ शकत नाही. कारण आज मुस्लिम समाजावर, दलित आंबेडकरी समाजावर जो काही अन्याय अत्याचार होतो आहे, धार्मिक अन्याय अत्याचार, जातीय अन्याय अत्याचार जो काही केला जातो आहे, तो मोठ्या प्रमाणात ओबीसींकडून होतो आहे. हे मी स्वतः ओबीसी आहे आणि मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो आहे. आज मोठ्या प्रमाणात गावखेड्यांमध्ये जी ॲट्रॉसिटी केली जाते दलित समाजावर, आंबेडकरी समाजावर, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी इन्वॉल्ड आहेत. आणि मी स्वतः ओबीसी, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आहे, खरं सांगतो आहे. हे का होतं आहे? कारण ओबीसी समाज हा या जातीवादी विचारांनी ब्रेनवॉश झालेला आहे. कारण ओबीसी समाजाला त्यांचे खरा इतिहास माहिती नाही आहे, बाबासाहेब त्यांना व्यवस्थित सांगितले गेले नाही आहेत, महात्मा फुले त्यांना व्यवस्थित सांगितले गेले नाही आहेत, या समाजावर फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा संस्कार नाही आहे. त्यामुळे हा समाज हिंदुत्ववादी, काँग्रेसवादी या विचारांकडे वळला जातो आणि मग तो मुस्लिमांवर अन्याय अत्याचार करतो, तो दलित समाजावर, आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचार करतो. हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर ओबीसींना सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक, सांस्कृतिक सक्षम करणं आणि त्याच्यासाठी जातीय जनगणना करणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण ज्या दिवशी या देशामध्ये ओबीसीची जनगणना कळेल त्या दिवशी कळेल की या देशामध्ये ब्राह्मण समाजाच्या हातामध्ये सत्ता, पैसा, प्रतिष्ठा, संधी ही किती मोठ्या प्रमाणात आहे. ज्या दिवशी ओबीसीची संख्या कळेल त्या दिवशी आपल्याला कळेल की या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाकडे, CKP समाजाकडे, चंद्रकाळासह प्रभू समाजाकडे किंवा तत्सम सवर्ण समाजाकडे राजकीय सत्ता, आर्थिक सत्ता, सामाजिक सत्ता, शैक्षणिक सत्ता किती प्रमाणात आहे आणि बहुजन ओबीसी, SC ST समाज किती मागासलेला आहे. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. आणि हे काढण्यासाठी आपल्याला ओबीसींची जातीय जनगणना ही झालीच पाहिजे. ओबीसींनो, तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या नादी लागू नका. स्वतःच्या विचाराने, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने उभे राहा. कुठल्याही राजकीय नेत्याला, कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याला आपली चळवळ विकू नका. सत्य बोला, सत्य पद्धतीने काम करा. यश हे तुमचंच आहे. आम्ही
ओबीसींसाठी पुण्यामध्ये महाराष्ट्रभर काम करत आहोत. ओबीसींचे प्रश्न हे खूप जटिल आहेत. त्यांचे सामाजिक प्रश्न आहेत, त्यांचे आर्थिक प्रश्न आहेत. उदाहरणार्थ आज महाराष्ट्रामध्ये जितकं काही मीडिया किंवा न्यूजपेपर इंडस्ट्री आहे, पत्रकारिता आहे, त्याच्यामध्ये एकही संपादक ओबीसींचा नाही आहे. तुम्ही जितके मराठी चॅनल बघा, स्टार माझा, स्टार प्रवाह, झी, ABP, G24 तास, हे जितके मराठी चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये एकही संपादक ओबीसींचा नाही आहे. सगळे आडनावं जोशी, कुलकर्णी, सहस्रबुद्धे, खांडेकर हे असेच आहेत. का बरं? महाराष्ट्रातला 80% जास्त समाज बहुजन आहे, OBC, SC, ST आहेत. तुमचा न्यूज बघणारा मोठ्या प्रमाणात जो न्यूजचा वाचक आहे, न्यूज बघणारा, जो TV बघणारा जो माणूस आहे तो OBC आहे. परंतु मीडिया, न्यूजपेपर इंडस्ट्री मात्र सगळी सवर्णांच्या हातामध्ये. ही जर मीडिया इंडस्ट्री, ही जर न्यूज इंडस्ट्री जर सवर्णांच्या हातामध्ये असेल तर ते बहुजनांच्या देतील का? तर नाही देणार. तसंच फिल्म इंडस्ट्री, नाटक, सिनेमा, TV सिरियल ह्याच्यातसुद्धा आहे. आज मोठे मोठे डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स, फिल्म डिस्ट्रीब्युटर्स, मेन लीड ॲक्टर्स, सिंगर्स, एडिटर्स हे सगळे सवर्ण आहेत. मी स्वतः नाटक, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारा व्यक्ती आहे. मी गेले 12 वर्ष झाले या इंडस्ट्रीच्या अगदी जवळून मी काम केलेलं आहे आणि मला चांगलं माहिती आहे की या व्यवस्थेमध्ये जातीवाद कसा होतो. तुम्ही कुठल्याही नाटकाच्या सेटवर जा, तुम्ही कुठल्याही फिल्मच्या, TV सिरियलच्या सेटवर जा, तिथं काम करणारा जो लेबर आहे, जो कष्टाचं काम करतो, जो इस्त्रीवाला आहे, जो केटरर आहे, जो हमाल आहे, जो लाईटवाला आहे, जो लाईनमनचं काम करतो, हे सगळे पोरं बहुजन आहेत. OBC आहेत, SC आहेत, ST आहेत, मुस्लिम बहुजन आहेत, शीख बहुजन आहेत, हिंदू बहुजन आहेत. पण ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, नाटकामध्ये, सिनेमामध्ये जे लीड ॲक्टर आहेत, हिरो हिरोईन, डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स, फायनान्सर्स, डिस्ट्रीब्युटर्स, थिएटरचे मालक, हे सगळे मात्र अप्पर कास्ट आहेत. म्हणजे जिथं मलाई खायचे ज्या पोझिशन्स आहेत, जिथं नफा मिळवायच्या पोझिशन्स आहेत, तिथं मात्र सगळे सवर्ण आहेत. आणि राबणारा जो गाढव काम करणारा जो सेक्शन आहे, कामगार वर्ग आहे, कारागीर वर्ग आहे, तो सगळा बहुजन आहे. म्हणजे इथं जे काही लेबरचं डिस्ट्रीब्युशन आहे ते जातीने विभागलेलं आहे. आणि इथेसुद्धा आपल्या बहुजनांची अतिशय मागासलेली, पिछेहाट झालेली व्यवस्था आपण पाहून घेतो. OBCंची आज इतकी वाईट कंडिशन आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त 20 मुलांना, 10 का फक्त 20 मुलांना दरवर्षी आंतरराष्ट्रीय फॉरेनच्या एज्युकेशन युनिव्हर्सिटीमध्ये जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळते. फक्त 20. महाराष्ट्राची जनसंख्या ही 50% जास्त OBC आहे. त्याची फक्त 20 मुलं, म्हणजे हे तर काहीच नाही. महाराष्ट्रामध्ये एखाद्या मराठा नेत्याच्या, मराठा आमदार, खासदाराच्या, मंत्र्याचा साखर कारखानाचा आजारी पडला, तो जर नुकसानीमध्ये असेल, आणि हे जे साखर कारखाने असतात हे मुद्दामून पैसे खाण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठीच त्यांना मुद्दामून ते तोट्यामध्ये आहेत, आजारी आहेत असं दाखवलं जातं. त्याच्यावर पैसे कमवले जातात, त्याच्यावर स्वस्तामध्ये कर्ज मिळवले जातं. ह्या भ्रष्टाचारी साखर कारखाने, दूध उत्पादक संघ, सहकारी बँका ह्यांना कोटीची फंडिंग मिळतं, कोटीचं सबसिडी मिळतं, योजना मिळतात, सपोर्ट मिळतो गव्हर्नमेंटकडून, पैसे मिळतात. परंतु OBCच्या मुलांना शिक्षणासाठी, परदेशी शिक्षणासाठी पैसे मिळत नाही. म्हणजे हा जो OBCच्या हक्काचा पैसा आहे तो या सहकारी साखर कारखाने, दूध उत्पादक संघ आणि यांचे जे मराठा नेते आहेत ह्यांच्याकडे वळवला जातो. म्हणजे बघा, OBCनं तुमची जातीय जनगणना न केल्यामुळे, तुमची जातीय जनगणना न झाल्यामुळे तुमचा पैसा तुमच्या हातातून गेला आहे, तुमचं राजकीय आरक्षण तुमच्या हातातून गेलं आहे. इथून पुढे तुमचा कुठलाही माणूस नगरसेवक बनू शकणार नाही, इथून पुढे तुमचा कुठलाही माणूस आमदार बनू शकणार नाही, इथून पुढे तुमचा कुठलाही माणूस सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन बनू शकणार नाही. तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत, कारण शिक्षणातलं आरक्षण निघून गेले, नोकऱ्यांमधलं आरक्षण निघून गेले. तुमच्या मुलांना भविष्यामध्ये अक्षरशः एकतर चोरी किंवा हमालीच करावी लागेल. आणि हे जो होऊ नये तुम्हाला वाटत असेल तर आजची जी पिढी आहे OBCची, तिने मात्र उभं राहून काम करण्याची गरज आहे. तिने मात्र आपल्या हक्कांसाठी, आपल्या भविष्यातल्या हक्कांसाठी, आपल्या मुलाबाळांच्या हक्कासाठी लढण्याची गरज आहे. नाहीतर तुमची मुलं बाळं तुम्हाला प्रश्न विचारतील की जेव्हा आमच्या भविष्याचा जेव्हा खून होत होता तेव्हा तुम्ही कुठे होता, तुम्ही का गप्प बसला, आणि तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. त्यामुळे OBCनं मी तुम्हाला हात जोडून सांगतो. आणि मी या कामामध्ये मी आंबेडकरी समाज जो आहे, जो मुस्लिम बहुजन समाज आहे, शीख बहुजन समाज आहे, ख्रिश्चन बहुजन समाज आहे, ह्यांना देखील मी हात जोडून सांगतो की तुम्ही पण या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. हा बाबासाहेब आंबेडकरांचा, फुले शाहू आंबेडकरवादी विचाराचा हा कार्यक्रम आहे. आपण सगळे एकत्र येऊयात आणि OBCच्या जातीय जनगणनेचा प्रश्न हा लावून धरूयात. जोपर्यंत OBCच्या जातीय जनगणनेचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही, तोपर्यंत भारताची प्रगती होऊ शकत नाही. हे तुम्ही डोक्यामध्ये खुणगाट बांधा. मी स्वतः पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रात आम्ही काम करत असतो, मेळावे घेत असतो, बहुजन संघटनेच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधत असतो. ह्या अगोदर पण मी संवाद साधलेला आहे, पुढे देखील मी संवाद साधणार आहे. आपल्याला याबद्दल कुठलंही डाऊट्स असतील, प्रश्न असतील, काही शंका असतील किंवा आमच्यासोबत जोडून स्वतःला तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझा फोन नंबर आहे 9370374849.
माझा फोन नंबर मी मराठीत पुन्हा सांगतो, 93 70 37 48 49, 9370374849 हा माझा फोन नंबर आहे. तुम्ही मला फोन करा, आपण संपर्कामध्ये येऊयात आणि ओबीसीच्या जातीय जनगणनेचा प्रश्न आपण लावून धरूयात. ज्यांना ज्यांना असं वाटतं की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचे आहोत, आम्हाला स्वतंत्र भारतामध्ये, लोकशाही भारतामध्ये आपल्या मुलाबाळांना वाढवायचं आहे, आपल्या मुलाबाळांची प्रगती करायची आहे, भविष्य उज्ज्वल करायचं आहे, त्यांना ओबीसींच्या जातीय जनगणनेचा प्रश्न उचलावा लागेल, त्यासाठी लढावं लागेल आणि यश मिळवावं लागेल. मी अशी अपेक्षा करतो की ओबीसीचे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते या राजकीय पक्षांच्या, राजकीय नेत्यांच्या नादी न लागता, या बिकाऊ, भ्रष्ट, स्वार्थी ओबीसी नेत्यांच्या नादी न लागता स्वतः एकत्र येतील, सक्षम स्वाभिमानी संघटना बांधतील आणि त्याच्यातून या महाराष्ट्राचं आणि पर्यायानं या भारताचं राजकारण आपल्या हातात घेतील आणि तरच तुम्हाला या देशामध्ये, या भारतामध्ये न्याय मिळेल, अन्यथा मिळणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, हे तुम्ही समजून घ्या. जितक्या लवकर समजेल तितकं तुमचं भलं होईल. आपण सगळ्यांनी मला ऐकलं, यासाठी मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. मी आपल्याला आपला फोन नंबर देखील सांगितलेला आहे. फोनच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी जोडू शकता. आम्हाला अनेक लोकांशी जोडून काम करायचं आहे. आम्हाला चांगल्या प्रामाणिक बहुजन कार्यकर्त्यांची, ओबीसी कार्यकर्त्यांची, आंबेडकरी समाजातल्या हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन अशा अनेक लोकांची गरज आहे. आणि इतकंच नाही, सवर्ण समाजातले, ब्राह्मण समाजातले, मराठा समाजातले जे खरे बाबासाहेब आंबेडकरांचे, फुले शाहू आंबेडकरांचे विचारांचे जे पाईक लोक आहेत, अनुयायी लोक आहेत, ते मग ब्राह्मण समाजातले असले तरी, मराठा समाजातले असले तरी त्यांच्यासोबतसुद्धा आम्ही प्रामाणिकपणे काम करायला तयार आहोत. आमच्या मनामध्ये कुठलाही जातीबद्दलचा द्वेष किंवा राग नाही आहे. आमची लढाई जातीय वादाबद्दल आहे. आमची लढाई ब्राह्मण समाजाच्या विरुद्ध नाही आहे. आमची लढाई मराठा समाजाच्या विरुद्ध नाही आहे. आमची लढाई जातीवादाच्या विरुद्ध आहे. आणि हे करत असताना जर आमच्या ओबीसीमधला सुद्धा एखादा माणूस जर आमच्या विरुद्ध उभा राहिला आणि तो जातीवादी भूमिका घेणार असेल तर आम्ही त्याच्याशी सुद्धा 2 हात करू, आम्ही त्यांच्याशी सुद्धा लढू. कारण हा जो वारसा आहे तो आम्ही शिवाजी महाराजांकडून घेतलेला आहे. शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं करताना, बहुजनांचं स्वराज्य उभं करताना काही आपल्याच नातेवाईकांशी, काही आपल्याच हिंदू सरदारांशी, मराठी सरदारांशी सुद्धा लढाया कराव्या लागलेल्या आहेत. बाजी घोरपडे असतील, जावळीचे मोरे असतील, खंडोजी खोपडे असतील, कोकणचे सुर्वे असतील, सावंत असतील, हे कुणी अफगाण, पठाण, मुसलमान नव्हते. हे मराठी होते, हे स्थानिक होते. परंतु शिवरायांनी आपल्या स्वराज्याच्या चांगल्या कामामध्ये येणारे जे आपलेच लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा 2 हात केलेले आहेत. आम्ही ओबीसी त्या विचारांचे पाईक आहोत, अनुयायी आहोत. आमच्यासोबत जो प्रामाणिकपणे काम करायला तयार आहे, मग तो हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, ब्राह्मण, मराठा कोणी असेल, त्याच्यासोबत आम्ही काम करायला तयार आहोत. आणि आमच्या विरुद्ध जो काम करेल, मग तो ओबीसी का असेना, मग तो बहुजन का असेना, आम्ही त्या व्यक्तीला विरोध करू आणि खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या दृष्टीने महाराष्ट्र आणि भारत घडवण्यासाठी काम करत राहू, कष्ट करत राहू. आपण सगळ्यांनी आम्हाला ऐकलं, मला ऐकलं, यासाठी मी आपला खूप खूप आभारी आहे. मी आपला फोन नंबर देखील शेअर केलेला आहे. मला नक्की फोन करा, आपण सगळे एकत्र येऊयात आणि हे काम करूयात. धन्यवाद.